जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम् श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। माझ्या मागोमाग सर्वांनी म्हणायचं, इंद्रनील रंग राम, इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया, श्याम धाम योगिया, नाम पूर्ण काम सार, नाम पूर्ण काम सार, हार भव रोगिया, हार भव रोगिया, इंद्रनील रंग राम, इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया, श्याम धाम योगिया, नाम पूर्ण काम सार, नाम पूर्ण काम सार, हार भव रोगिया, हार भव रोगिया, इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया, इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया, नाम पूर्ण काम सार, फार भव रोगिया, नाम पूर्ण काम सार, फार भव रोगिया, इंद्रनील रंग राम, श्याम धाम योगिया, नाम पूर्ण काम सार, फार भव रोगिया, जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। सिंहगड मार्ग ज्येष्ठ नागरिक संघ यांचे सर्व मुख्य पदाधिकारी, अध्यक्षांपासून सर्व
जन जोशी परिवाराचा विशेष उल्लेख करणं आवश्यक आहे. 90 गाठलेले आमचे काका आदरणीय. 80 पार केलं म्हणजे देवत्व येतं असं सांगतात. 80 पार झाले की त्या व्यक्तीला मनुष्य न मानता देव मानावं अशी भूमिका 80 पार न झालेल्यांनी ठेवावी, असा एक शास्त्रीय संकेत आहे. म्हणून अशा देवस्वरूप असणारे आमचे काका काकू हे सगळी मंडळी आणि ज्येष्ठांच्या समोर कनिष्ठांनी खुर्चीत बसणं उचित नाही, म्हणून खाली बसलेला हा बुवा. मी फार स्वतःला भाग्यवान मानतो, माझा हा फार मोठा सन्मान आहे असं मानतो की ज्येष्ठ लोकांनी कनिष्ठाला तो चुकतोय की बरोबर आहे बोलताना याची पडताळणी करून देण्यासाठी दिलेली ही संधी आहे असं मी मानतो. त्यात काही चुकलं असेल म्हणजे चुकणार असेल तर सगळ्यांच्या समोर नाही, कोपऱ्यात नेऊन मला सांगावं की व इथे इथे चुकलात, आणि जर बरोबर असेल तर भरपूर आशीर्वाद द्यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त समर्थ कार्य रामकार्य समाजामध्ये आपल्याला पसरवता येईल. आणि त्या भूमिकेतून 2-4 ज्या गोष्टी मला समजल्यात असं वाटतं त्या तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चूक भूल देणे घेणे. आजचा विषय जो निवडला आपण, बघा आपण इतका छान विषय निवडला आहे की आकाशातल्या देवता सुद्धा वादन करतात आपल्यासाठी. येतं नाही का आपल्याला? आजचा विषय काय आहे? काय मी कधी कधी अशी शिबिरं घेतो ना, त्यामुळे प्रवचन करता करता प्रश्न विचारायची सवय आहे, तर त्याबद्दल क्षमा प्रार्थी आहे. पण आजचा विषय काय आहे? पण त्याच्या आधी एक शब्द आहे, जीवन साफल्य. मराठीमध्ये डॅश निवृत्त की वानप्रस्थ, तो मराठीतला डॅश आहे. जीवन साफल्य निवृत्त की वानप्रस्थ असा विषय आपण निवडलेला आहे. आता इथं जीवन म्हणताना मानवी जीवन हे अभिप्रेत आहे, बरोबर. मानवी जीवनाचं साफल्य कशात आहे हा थोडा विचार करण्याचा प्रयत्न करू. आणि तदनंतर ज्येष्ठ नागरिक संघ या संदर्भामध्ये निवृत्त हा शब्द घेतला. त्यांनी निवृत्त राहायचं की वानप्रस्थी जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा की काय करायचं? शास्त्र काय म्हणतं, संत काय म्हणतात, आपली संस्कृती काय सांगते आणि आत्ता आपण काय करत आहोत, या सगळ्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया. जीवन साफल्य, पण जीवन म्हणजे नेमकं काय? जीवन म्हणजे काय? जनरेशन 1 G1, फर्स्ट जनरेशन जीवन नाही. जन्मनः आरभ्य मृत्यूपर्यंतम जीवस्य नयनम इति जीवनम. ज्यांचा संस्कृत झालाय ते बरोबर समजते. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत नेण्याच्या जीवाच्या प्रक्रियेला जीवन असं म्हणतात. म्हणजे पहिला श्वास घेतल्यापासून, पहिला श्वास म्हणजे कोणता? आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर तो जीव पहिल्यांदा श्वास स्वतःहून घेतो. गर्भामध्ये असेपर्यंत आई त्याच्यासाठी श्वास घेत असते. जोपर्यंत तो आतमध्ये आहे तोपर्यंत आई स्वतः त्याच्यासाठी श्वास घेत असते. जेव्हा तो पहिल्यांदा बाहेर येतो आणि तो रडला नाही तर चिमटा वगैरे काढतात असं ऐकलंय, माहिती आठवत तर काहीच नाही. तुमच्यापैकी कुणाला आठवत असेल तर त्यांना म्हणतो नाही, पण चिमटा काढतात, धपाटे मारतात, काहीतरी करतात जेणेकरून तो रडावा. तो रडला की बाकीचे हसणार आहेत. तो रडला नाही तर
बाकीचे ओ रडणार आहेत आणि नंतर रडणार आहेत. कारण इकडून घ्यायचं आणि तिकडं नेऊन पुरायचं. जरा कठोर बोललो, क्षमा असावी, पण जीवनाचं स्वरूप काय ते समजायला हवं. तेव्हा पहिला श्वास घेतल्यापासून शेवटचा जो काही निर्धारित श्वास आहे, जो आपल्याला माहिती नाही आपल्या सुदैवाने, तो जो शेवटचा श्वास आहे तोपर्यंतच जीवाचं या योनीमधील नेणं, जन्म हे एक स्टेशन आहे असं समजा आणि मृत्यू हे दुसरं स्टेशन आहे असं समजा. तर या स्टेशन पासून त्या स्टेशन पर्यंत त्याचा जो काही प्रवास होणार आहे, मग ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार कुणाचा चालत होईल, कुणाचा सायकलवरून होईल, कुणाचा बाईकवरून होईल, कुणाचा रिक्षा. सध्या रिक्षाचा जोर जास्त आहे का? 3 चाकी राज्य पण 3 चाकीच चाललंय आपलं, है ना? आधी 3 चाक, आताही 3 चाक. एकाची रिक्षा बंद पडली, दुसऱ्याची रिक्षा चालू केली, पण रिक्षाच चालू केली. बरोबर आहे. तेव्हा रिक्षानं जाईल, कोणी कार मधून जाईल, कोणी एसटी मधून जाईल, कोणी रेल्वेतून जाईल, एखादा विमानातून जाईल, एखादा हेलिकॉप्टरनं जाईल. बरोबर. अजून यापेक्षा जास्त काही वाहन असतील तर मग तुमचं तुम्ही समजून घ्या. म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाचा प्रवास ठरलेला आहे. कसा होणार हे त्याच्या प्रारब्धानुसार आहे. उदाहरण हे का दिलं? प्रत्येक जण जन्माला येतो, राजा सुद्धा जन्माला येतो, रंक सुद्धा जन्माला येतो. बरोबर ना? आणि प्रत्येक राजा सुद्धा मरतो, रंक सुद्धा मरतो. त्या दृष्टीनं दोघांचं जीवन सारखं की वेगळं? त्या दृष्टीनं विचार केला तर दोघांचं जीवन सारखं आहे की वेगळं आहे? सारखं आहे. का? यालाही जन्म आहे, रंकालाही जन्म आहे, राजालाही जन्म आहे. रंकालाही मृत्यू आहे, राजालाही मृत्यू आहे. त्या दृष्टीनं त्यांचं जीवन सारखं आहे, पण मधला प्रवास याच्यामध्ये भेद आहे. राजा विमानातून जाणार आहे, रंक पायी जाणार आहे, किंवा फार तर सायकलवरून जाणार आहे असं आपण म्हणूया. पण जीवन या दृष्टीनं विचार केला तर पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्याला जे काही नेलं जातं ही इज ड्रिव्हन, त्या दिशेनं त्याला नेलं जातं. आणि ती नेणारी शक्ती कोण आहे? ती नेणारी शक्ती त्याला प्रारब्ध असं म्हणतात. इथून तिथं कसं जायचं, थांबत थांबत जायचं की वेगात जायचं, घसरायचं की आपटायचं, हे सगळं कोण ठरवतं? हे त्याचं प्रारब्ध ठरवतं. कारण प्रारब्ध याचा अर्थच भोग देण्यासाठी प्रारंभ झालेलं कर्म, याला प्रारब्ध असं म्हणायचं. भोग देण्यासाठी प्रारंभ झालेल्या कर्माच्या फळाला प्रारब्ध असं म्हणतात. प्रारब्ध म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ प्रारंभ. अवघड भाषेत त्याला क भू धावी असं म्हणतात. कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण. बरोबर. पास्ट पार्टिसिपल मराठीत बोललं की पटकन कळतं ना. पुण्यातले लोक आहे आपण, हे बोलायचा विषयच नाही. तेव्हा हे प्रारब्ध त्याला पुढे ढकलत असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत. मग हे जर प्रारब्धच सर्व ठरवणार असेल, जीवनामध्ये प्रारब्धच जर सर्व ठरवणार असेल, तर जीवन साफल्य शब्दाला किती महत्व आहे. आपण जो विषय ठरवलाय तो तरी बरोबर आहे की चूक आहे ते बघूया, मग पुढचा विचार करू. जर प्रारब्धच सर्व ठरवणार असेल माणसाचं, तर साफल्य कोण ठरवेल? सगळे गरम गरम चहा किंवा कॉफी पिऊन आलेले आहेत, तरतरीत आहेत असं समजून मी हा विषय ज्येष्ठांच्या समोर बोलत आहे. तुमचा प्रतिसाद जसा मिळेल तसा विषय पुढे खुलत जाईल. जर प्रारब्धच सर्व ठरवणार असेल तर साफल्य कोण ठरवेल? असम्पशन काय आहे आपलं? गृहीतक काय आहे? प्रारब्धच सर्व ठरवणार असेल तर हे गृहीतक आहे. व्हॉट वी हॅव अस्युम्ड. आता त्याचा परिणाम काय आहे? साफल्य हा विचार करतो आपण. म्हणजे LHS काय आहे? प्रारब्ध आहे.
RHS काय आहे, तर मी मराठी असं बोलेन मध्ये मध्ये. राईट हँड साईड गणिताची काय आहे, साफल्य आहे. कसं काय मॅच होणार, कोण ठरवणार? अरे पण प्रारब्ध सर्व ठरवतंय ना. मानवी जीवन आणि पशूंच्या जीवनातला मुख्य फरक हा आहे, मनुष्य सुद्धा प्रारब्धाधीन आहे, पशु सुद्धा प्रारब्धाधीन आहे. हे जरी खरं असलं तरी माणसाकडे विवेक नावाची जी शक्ती आहे, जी प्राण्यांकडे, पशूंकडे, पक्ष्यांकडे नाही, त्या विवेक शक्तीच्या जोरावर मनुष्य आपलं प्रारब्ध बदलू शकतो. आणि मग ते प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य त्याच्यात असल्यामुळं जीवन शब्दाच्या पुढे साफल्य शब्दाला अर्थ आहे, नाहीतर ते निरर्थक आहे. कारण तुमच्याकडे जर स्वातंत्र्यच नसेल काही करायचं, तर सफल व्हायचं की न व्हायचं हे प्रारब्ध ठरवणार आहे. तुम्ही काहीच नाही करू शकत, बरोबर ना. सदाचार हा थोर सांडू नये, तो समर्थ म्हणतात. अरे पण जर प्रारब्धाधीनच सदाचार असेल तर त्यांनी सांगून पण उपयोग काय आहे? कारण मला ते शक्यच होणार नाहीये. त्यांनी सांगितलं कुणाला? मनुष्याला का? कुत्र्याला सांगितलं का? डुकराला सांगितलं का? नाही, माणसाला सांगितलं. याचा अर्थच हा आहे की आपण सुद्धा प्रारब्धाधीन आहोत पशूंप्रमाणे. फक्त फरक एवढा आहे, पशु पूर्णतः प्रारब्धाधीन आहेत, मनुष्य अंशतः प्रारब्धाधीन आहे. आणि म्हणून मी माझं प्रारब्ध निश्चितच बदलू शकतो, हा ठाम विश्वास जोपर्यंत माझ्या हृदयात जागा होणार नाही, तोपर्यंत माझं जीवन सुद्धा पशुवतच असेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. म्हणून जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे जर जीवन असेल, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतचा जर प्रवास म्हणजे जीवन असेल, तर यामध्ये मला स्वातंत्र्य किती आहे वागण्याचं, याच्यावर साफल्य किंवा निष्फलता ठरणार आहे. सफलता किंवा असफलता त्याच्यावर ठरणार आहे. आणि म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निवाला, महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. असं जरी समर्थांनी वनाच्या श्लोकात म्हटलं असतं, हा प्रारब्धवाद आहे. असं जरी म्हटलं असलं तरी त्याला मर्यादा काय आहे? तुमचा विवेक ही त्याला मर्यादा आहे. त्या प्रारब्धाला मर्यादा घालण्याचं सामर्थ्य मानवी विवेकामध्ये आहे. आणि तो विवेक ज्याचा जागा झाला आणि त्या विवेकाला अनुसरून त्यानं जीवनामध्ये जे करायला शास्त्रांनी सांगितलं ते जर त्यांनी केलं, किंवा ज्या प्रमाणात त्यांनी केलं ते करणं, किंवा त्या प्रमाणात त्यांनी करणं, हे त्याच्या सफलतेचं द्योतक ठरतं. आणि म्हणून मानवी जीवनाचं साफल्य हे कोण ठरवणार? मानवी जीवनाचं साफल्य मी किंवा तुम्ही नाही ठरवणार, तर मानवी जीवनाचं साफल्य शास्त्रांनी जे सांगितलं तसं मी साधलं तर ते ठरणार. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. कारण माझा सदाचार आणि तुमचा सदाचार या व्याख्यांमध्ये फरक असू शकतो ना. माझं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व झाला की नाही फरक? झाला फरक झाला ना. पाहतो आपण काय काय फरक झाला. जाळीदार टोपी घालायला सुद्धा हिंदुत्वाला लाज वाटली नाही एकाच्या. त्याला घरी बसवणं हा वेगळा विषय आहे आता. आणि दुसऱ्यांनी मात्र म्हटलं की अमक्या अमक्या अशा थोर व्यक्तीचं जे स्वर्गवासी झालेले आहेत त्यांचे पुत्र असणारे तुम्ही आणि हे काय उद्योग करता. दुसऱ्यांनी म्हटलं. मी माझ्या आवडीनिवडीनुसार, माझ्या सोयीनुसार व्याख्या बदलत असतो. म्हणून इथं प्रमाण शास्त्रांना मानायचं, संत वचनांना मानायचं, वेद श्रुतींना मानायचं. आणि म्हणून इथं मानवी शब्द नाही घेतला. जीवन साफल्य म्हणताना शास्त्रांनी ज्याला मानवाच्या जीवनाला सफल म्हटलेलं आहे ते साफल्य इथं अभिप्रेत आहे. मला काय वाटलं, अमक्या नटाला काय वाटलं, अमक्या क्रिकेटपटूला काय वाटलं आणि त्याला साफल्य कशात वाटलं, ह्याला इथं काडीचंही स्थान नाही. जो विषय आपण निवडलाय त्या संदर्भात बोलतो.
म्हणून माझ्या जीवनाचं साफल्य कोण ठरवणार? माझ्या जीवनाचं साफल्य वेदादी शास्त्र ठरवणार की मी मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काय केलं म्हणजे मी सफल झालो आणि काय न मिळवलं म्हणजे मी असफल झालो. हे कोण ठरवणार? शास्त्र ठरवणार. शास्त्रानुसार वागणारे संत ठरवणार, मी नाही ठरवणार. याचा आधी मला विश्वास बसायला हवा. हा विश्वास बसला तर पुढे जाऊन उपयोग आहे. कारण शास्त्र प्रमाणानुसार मग निवृत्ती किंवा वानप्रस्थ हा विषय बोलायचा आहे. आधीच जर नाही पटलं तर पुढचं बोलून उपयोग काय? म्हणून अर्जुनासारख्या अर्जुनाला सुद्धा भगवान हाच आग्रह धरतात. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो. अर्जुनाला वाटायला लागलं मी धनुष्यबाण टाकतो, माझे आजोबा, माझे गुरुजी, माझे कुलपुरोहित, माझी भावंड माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि त्यांचा संहार करणं मला कदापि शक्य होणं नाही. ते मूर्ख आहेत, ते माझ्या विरोधात लढणार आहेत, पण मी तो मूर्खपणा करायला तयार नाही आणि मी धनुष्यबाण टाकतो. भगवंतांनी काय म्हटलं? प्रहसन हसत हसत भगवान बोलले आणि काय म्हणाले? मूर्खपणा सोडून दे. आणि काय दणका दिलाय, इतका लाडका मित्र. भगवान काय म्हणाले? क्लैब्य मास मगमत पार्थ. अरे एखाद्या नपुंसकासारखा बोलू नको. इतक्या लाडक्या मित्राला असं बोलायचं? पण जिथं जे बोलणं गरजेचं असतं तिथं ते जर बोललं नाही तर मित्र कसला? गोड बोलणारा थोडीच मित्र असतो, हिताचा बोलणारा मित्र असतो. म्हणून भगवंतानी त्याला त्याची कान उघाडणी करताना म्हटलं क्लैब्य मास मगम पार्थ. काहीतरी बडबड करू नकोस, मी सांगतो तसं वाद. त्यामुळं आपल्याला सुद्धा शास्त्र प्रामाण्याकडे लक्ष द्यायला हवं. शास्त्र कशाला सफलता मानतात आणि शास्त्र कशाला असफलता मानतात त्याला प्रमाण धरून मी वागलं पाहिजे. आमच्या सोम्या गोम्याला काय वाटतं त्याला प्रमाण धरून मी वागतो आणि स्वतःचं अहित करून घेतो. त्याला काय वाटेल, याला काय वाटेल. आणि परमार्थाच्या दृष्टीनं जर बोलायचं झालं तर एक वाक्य सदैव लक्षात ठेवायला हवं आणि ते वाक्य म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. मागपर्यंत भावना पोचतायत का? कारण मागच्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोचत नाहीये म्हणून मी विचारला. पत्रामध्ये पूर्वी असायचं भा ओ, हे भावना पोचल्या. बरोबर. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आणि ह्याची पर्वा ज्यांनी केली नाही त्यांनी शिखर गाठलेलं आहे. मीराबाईंनी शिखर गाठलं. कसं गाठलं? अरे राजमहिषी ती इतकी मोठी राणी, पण ती एकदा तो भावावेश आतमध्ये आला की मी राणी आहे की काय काही विचार करायचे नाही आणि नृत्य करायला लागायचे. 4 चौघांच्या मध्ये तिचं नृत्य सुरू व्हायचं. कारण तिला भानच राहायचं नाही स्वतःच. नंतर जर तिला कोणी सांगितलं काय वेडेपणा केलास तू माहितीये का वगैरे वगैरे वगैरे, ती फक्त ऐकून घ्यायची, परत करणार नाही. हे म्हणण्यापुरतं. पुन्हा भावावेश आला त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये. म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग हे तिला कळलेलं होतं म्हणून तिने ती उंची गाठली. म्हणून परमार्थाच्या दृष्टीनं लोक काय म्हणतात याला फार महत्व नाही. शास्त्र काय म्हणतं, संत काय म्हणतात, महंत काय म्हणतात आणि भगवंत काय म्हणतो याला प्रमाण मानून जो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याचं जीवन नक्की सफल होण्याच्या दिशेनं पुढे जातं. बाकीच्यांचं जीवन कदाचित व्यवहारतः त्याला सफल मानलं जातं, पण संत आणि सत्पुरुष त्याला कधीही सफल म्हणत नाही. म्हणून पहिल्यांदा हा निश्चय माझा असायला हवा की जीवनाचं साफल्य हे कशामध्ये आहे? ते साफल्य संत वचनानुसार वागण्यामध्ये आहे. ते साफल्य शास्त्र वचनानुसार वागण्यामध्ये आहे. ते साफल्य धर्माचं पालन करण्यामध्ये आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येतं. धर्माचं पालन करणं, शास्त्रांचं नियम पाळणं. आता आपण जो विषय बोललो अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णांचा,
पण भगवंताला हा सांगण्याचा अधिकार कसा आला? तुम्ही म्हणाल काय बोला, काही बोलता का, ऐकून घेतो म्हणून. भगवंताला अधिकार नाही तर मग कुणाला? तुम्हाला अधिकार आहे. भगवंत सुद्धा आधी करतात आणि मग बोलतात. हे काही फक्त समर्थांचं वचन नाही आहे. आधी केले मग सांगितले. भगवंताचं हेच वचन आहे. मागच्या अवतारामध्ये सगळे हेच उद्योग केलेत ना बाबा. रामो विग्रहवान धर्म. रामराय कसे आहेत? साक्षात धर्ममूर्ती आहेत. बरोबर. काय झालं? वानप्रस्थ घेतला. आपला विषय आवडीचा काय आहे? निवृत्त की वानप्रस्थ आहे ना. रामरायांनी 14 वर्षासाठी वानप्रस्थ घेतला. वनवास घेतला म्हणजे काय घेतलं? वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार केला. त्यांच्या मागोमाग सीतामाई निघाल्या, लक्ष्मण निघालेले. वनामध्ये आत शिरले. ऋषीमुनींची चर्चा होतीये. दीर्घकाळ वनामध्ये फिरले. 7-8 वर्ष बऱ्यापैकी लोटली. आणि या दोन भावांच्या चर्चा काय असायच्या? सीतामाई दूर असल्या की ह्या दोघांच्या चर्चा काय? आज लक्ष्मण असं म्हणणार का, आज वहिनीला दादा काय सांगायचं रे बनवायला, बरेच दिवस तोंडाची चव गेलेली आहे. तर तुमच्या आमच्यासारखे असते तर बोलले असते तसं. राम आणि लक्ष्मण सीतामाई दूर असल्या की दोघांची एकच चर्चा, कुठल्या आश्रमामध्ये जायचं आणि कुठल्या राक्षसाला मारायचं. याच दोघांच्या चर्चा. आणि सीतामाई जवळ आली, हा वहिनी काय बनवले आज तुम्ही आम्हाला देण्यासाठी? त्यांच्या समोर हे बोलायचं. राम आणि सीता एकत्र असतील तर त्यांच्या त्या वेगळ्या चर्चा, ज्या तुमच्या घरात चालतात तुम्हाला माहित आहे, त्यात मला पडायचं नाहीये, त्या चर्चा. पण सीतामाईंनी एकदा त्या दोघांचं एकांतातील बोलणं ऐकलं. काय बोलणं चाललंय? असं करू, इथं जाऊ, ह्याला मारू, त्याला मारू, आणि त्याच्यानंतर मग आपण अमुक अमुक आश्रमामध्ये ऋषींकडे जाऊ. ह्या चर्चा दोघांच्या सुरू आहे. आणि एकदम सीतामाई समोर आल्या. त्या समोर आल्या की हे दोघेही. सीतामाई म्हणाल्या रामरायांना, धर्माबद्दल कसं वागावं याबद्दल तुमच्याशी किंवा तुम्हाला कुणी उपदेश करणं हे सर्वथा अनुचित आहे. हे मला माहीत असलं तरी मी काही तुम्हाला सांगू इच्छिते. आपली अवज्ञा न घडणार असेल तर आपण कृपा करून ते ऐकावं. पत्नीनं पतीशी कसं बोलावं त्याचं ट्रेनिंग आहे. ते पटलं न पटलं हा तुमचा विषय, मला त्यात पडायचं नाही. पण सीतामाई काय म्हणाल्या, तुमची अनुज्ञा असेल तर मी बोलेन. रामरायांनी लक्ष्मणांकडे बघितलं. दोघांनी स्मितहास्य केलं जसं तुम्ही सध्या करत आहात पुरुष मंडळी. ते स्मितहास्य केलं आणि म्हणाले की बोल. सीतामाई म्हणाल्या, मला असं वाटतं आपण वानप्रस्थ धर्माचं स्वीकार केलेलं आहे, तेव्हा वानप्रस्थ धर्माला अपेक्षित असणारी अहिंसा तुमच्याकडून घडावी. आणि ज्यांच्याशी आपलं वैर नाही अशांची कुरापत काढून त्यांना संपवणं हे तर सर्वथैव वानप्रस्थ धर्माच्या विरुद्ध आहे. कारण राक्षसांनी प्रत्यक्ष रामरायांचं काही बिघडवलं नव्हतं का? बिघडवलं होतं नाही. ते त्रास कुणाला देत होते? ऋषींना, मुनींना आणि वनवासी लोकांना त्रास देत असत. बरोबर. रामरायांचं काही त्यांचं वाकडं नव्हतं. सीतामाईंचा रोख काय तो बघा बोलण्याचा. कुरापत काढून तुम्ही त्यांच्याशी लढावं, त्यांना मारावं, म्हणजेच हिंसा घडावी. आणि वानप्रस्थ धर्माचं इकडं मात्र आचरण करावं हे उचित नाही असं मला वाटतं. जर आपण अहिंसेचं पालन करून, धनुष्यबाणाचा त्याग करून जर उरलेली वानप्रस्थाची वर्ष पूर्ण कराल तर मला आत्यंतिक आनंद होईल. त्याचप्रमाणे स्वर्गस्थ झालेले आपले पिताश्री दशरथ महाराज यांनाही आनंद होईल असं मला वाटतं. आणि माझे पिता विदेहराज जनक यांनाही खूप आनंद होईल असं मला वाटतं. याचं कारण वैर नसताना एखाद्याला मारणं याला हिंसा असं म्हणतात. आणि ती आपल्याकडून घडत आहे. तेव्हा
असं न कराल तर बरं होईल, याच्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगते असं म्हणून सीतामाईंनी रामरायांना एक कथा सांगितली. पती पत्नींनी एकमेकांची फक्त व्यथाच सांगायची नसते, कथा पण सांगायची असते. कधी कधी असते ना, बरोबर. एक ऋषी होते आणि हे ऋषी तपस्या करत होते. छान त्यांची तपस्या सुरू होती, वेगात पुढे चालले होते तपस्येमध्ये. एखादा ऋषी वेगात तपस्या करत पुढे चालला की कुणाचं पोट दुखतं? एखादे मुख्यमंत्री फार प्रसिद्ध व्हायला लागले की कुणाचं पोट दुखतं? मातोश्रींच्या जवळ राहतात त्यांचं जय जय रघुवीर समर्थ, हो ना? काय रेकॉर्डिंग होत असतं, उद्या तुम्हाला बुवा कुठल्या तरी बिनभाड्याच्या खोलीत दिसायचा बसलेला. कोण केस ठोकेल सांगू शकत नाही, म्हणून असं बोलावं लागतं. पोटात दुखायला लागतं. इंद्राच्या पोटात दुखायला लागलं. त्याला वाटायला लागलं जर ह्यांनी अशीच तपस्या चालवली पुढं तर आपली जागा हा पटकावणार. मग काय करायचं? प्रत्येक वेळेला ती अप्सरा सोडायची नसते. अशी अप्सरा सोडायची हा शब्द मी कुत्रं सोडल्यासारखा वापरला, कारण तोच उद्योग असतो त्यांचा, तोच उद्देश असतो. का सोडायची? प्रत्येकाच्या अंगावर नाही सोडायची. याचं कारण ज्याचा दोष जिथं आहे, ज्याची कमकुवतपणा ज्याचा जिथं आहे, त्या कमकुवतपणाचा उपयोग करता आला पाहिजे, असं राजनीती समजते. आता अप्सरा सोडून ह्याचं काम होणार नव्हतं. मग काय करायचं? याचा क्रोध वाढवायला हवा असा विचार केला आणि इंद्र एकदम त्या कुटीमध्ये प्रकट झाले समोर. मुनीवर उठा, वरम ब्रूहि. मुनींनी डोळे उघडले. अरे, इंद्र आलेले, न बोलवता. नरेंद्र, देवेंद्र, आणि हे स्वर्गातले इंद्र हे आलेले. खूप आनंद झाला. मी न बोलवता आणि तुमची तपस्या मी म्हणजे तुमची आराधना मी न करता, मी ब्रह्मदेवांची आराधना करत आहे, तुम्ही कसे काय आला? इंद्राने उत्तर दिलं, बाबा रे, तू ब्रह्मदेवांसाठी जरी तपस्या करत असलास तरी तुझी तपस्या पाहून माझं मन अगदी प्रफुल्लित झालेलं आहे. ज्याप्रमाणे प्रवचन 1.5 तास आहे सांगितल्यानंतर 1 तासाने जर प्रवचन सुटलं तर श्रोत्यांना जसं प्रफुल्लित अनुभव येतो. 1.5 तास होतं ना, तास झालं बुवा, फार फार छान, असा काहीसा भाव त्या ऋषींच्या मनामध्ये जागृत झाला. आलं का लक्षात काय झालं नेमकं ते? पण इथं ती संधी मिळणार नाही, त्याबद्दल क्षमा असावी. कारण आयोजकांनी मला सांगितलेलं, बुवा 6च्या आधी उठलं तर बघा. तेव्हा एकदम प्रमुदित हा झाला. इंद्र म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी तपस्या न करा, मला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण अशी तपस्या न भूतो न भविष्यती इतक्या वेगामध्ये तुमची प्रगती होत आहे पाहून मला फार आनंद झाला. मी तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणलेली आहे, मेड इन स्वर्ग. त्याच्यावर स्टॅम्प होता, स्वर्गात बनलेली एक सुवर्णाचं खड्ग, आणि त्याचं पातं तर असं होतं, विद्युल्लता चमकावी असं पातं होतं, वीज चमकावी असं पातं होतं, आणि सोन्याचं म्यान त्याला होतं. असं सुवर्णाचं हे रत्न जडित असं खड्ग त्यांनी समोर ठेवलं. हे आपण स्वीकारावं. आता इंद्राला नाही म्हणणं हे योग्य नाही आहे ना, त्यामुळे त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं, नमस्कार केला, आणि इंद्र प्रभू अंतर्धान पावले, म्हणाले, हो गया मेरा काम. आता हे ऋषी ध्यानाला बसले की बाजूला खड्ग. ध्यानाला असं बसायचं आहे ना, खड्ग कोणी चोरलं नाही ना, त्याचं ध्यानच होईना ना, म्हणून मांडीवर ठेवावं. मग लक्ष कुठं? खडगाकडं. ब्रह्मदेव राहिले बाजूला. आता काही ध्यान होत नाही, काही नाही, जाऊ दे म्हणून सोडून दिलं. खड्ग घेऊन भटकायला लागला इकडं तिकडं. आता ते शस्त्र हातामध्ये आलं. किती दिवस नुसतं म्यानात ठेवणार हो?
कधीतरी उपसणार ना बाहेर? उपसला. कधीतरी बाहेर उपसल्यानंतर नुसतंच असा हातात घेऊन फिरणार का? एक म्यान ह्या हातात, एक खड्ग या हातात, असं करणार का? कधीतरी चालवावं असं वाटेल ना. चालवायला घेतलं आणि चालवता चालवता दगडांवर आघात केले, पर्वतांवर आघात केले, एका आघातामध्ये चूर्ण. वृक्षांवर आघात केले, वेलींवर आघात केले, करता 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 पशूंवर आघात करायला सुरुवात झाली आणि मेलेल्या पशूंचं मांस खाऊन त्याचं पूर्ण तप भ्रष्ट झाला आणि इंद्राला फार आनंद झाला. इंद्र म्हणाला माझं काम झालं. तेव्हा तुम्ही तर सदैव धनुष्यबाण, खड्ग हे सर्व स्वतःच्या बरोबर सांभाळता. आता सीतामाई रामरायांशी बोलतात. ही कथा सांगून झाल्यानंतर तुम्ही तर सदैव या गोष्टी स्वतःच्या बरोबर सांभाळता आणि त्या शस्त्रांच्या प्रभावामुळं तुमच्या मनामध्ये असे हिंसक विचार येतात. आपला विषय काय चाललेला आहे? जीवन साफल्य. तिथंच आहोत अजून आपण. कशाला सफलता म्हणायची आणि शास्त्र प्रामाण्य काय आहे हे रामरायांच्या चरित्रातून सांगण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न आहे. म्हणजे आपला विश्वास पक्का होतो. मला कोणत्या नक्की मार्गाने जायचं. सीतामाई म्हणतात त्या ऋषीची जशी दुर्गती झाली, तुम्ही फार मोठे आहात, तुम्हाला काही सांगणं योग्य नाही, पण मला अशी भीती वाटते तुमच्याबद्दलच्या आत्यंतिक प्रेमामुळं. हे बिटवीन द लाईन्स बोलतोय. सीतामाई काय या बोललेल्या नाही आहेत, पण हे सांगायची गरज नाही आहे. रामरायांना माहिती आहे की आत्यंतिक प्रेमामुळे ही माझ्याशी असं बोलतीये. यासाठी मी तुम्हाला अशी विनवणी करते, त्या ऋषीला खड्ग बाळगून त्याच्यातील अहिंसक वृत्ती नष्ट होऊन हिंसा करण्याची प्रवृत्ती जशी निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांचा तपोभंग कसा झाला, तसा तुमचा वानप्रस्थ धर्माचा भंग होऊ नये असं मला वाटतं. आणि आतापर्यंत तर तुम्ही अनेक राक्षस मारलेले आहेत तपस्वी झाल्यानंतर सुद्धा. तेव्हा माझी ही विनंती तुम्ही मान्य कराल तर मला खूप आनंद होईल. पण पुढे परत म्हणतायत तुम्हाला धर्माबद्दल कोण सांगू शकेल? कारण त्यांनी शास्त्रार्थ ऐकलाय ना. भरत राज्य परत घ्या म्हणतोय आणि रामराय मी राज्य घेणार नाही म्हणतात. तो शास्त्रार्थ प्रदीर्घ चाललेला आहे आणि रामरायांची विद्वत्ता की ते सीतामाईंनी पाहिलेली. असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा रामरायांनी लक्ष्मणांकडे पाहिलं. लक्ष्मणांनी काय केलं असेल? काय केलं असेल? तुमच्या घरी काय होतं? तुमचं एक मत, तेच तुमच्या भावाचं मत आणि त्याच्या विरुद्ध तुमच्या पत्नीचं मत आहे असं समजा. इकडच्या लोकांना विचारतोय. असं झाल्यानंतर तुम्ही एकमेकांकडे बघता तेव्हा काय करता? एकमेकांकडे बघायची हिंमत होती कुठं? दोघांनी स्मितहास्य केले. रामराय म्हणाले सीता तू छान बोललीस, पण एक गोष्ट आहे, ऋषी मुनी स्वतःहून माझ्याकडे आलेले. ऋषी मुनी स्वतःहून माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी मला स्वतःहून प्रार्थना केलेली आहे की या राक्षसांपासून तुम्ही आमचं रक्षण करा, कारण आम्ही तुमच्यामध्ये राजा पाहतो. तुमचा वेश जरी मुनीचा असला तरी आमच्यासाठी तुम्ही राजा आहात. तुमचा वेश जरी मुनीचा असला तरी आमच्यासाठी तुम्ही राजा आहात. यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट. आणि त्यामुळं तुमच्याकडे आम्ही त्याच दृष्टीने बघतो आणि त्या दृष्टीने तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला ज्या ज्या काही आपत्ती येतात त्या सर्व आपत्तींचं निवारण करण्याचं दायित्व म्हणजे धर्म. तुमचा धर्म काय ठरतो? क्षात्र धर्माला आवश्यक जे आहे ते करणं हाच तुमचा धर्म आहे. हा वानप्रस्थ धर्म तात्पुरता तुम्ही स्वीकारलेला आहे. त्याच्या आड येऊन क्षात्र धर्माचा त्याग तुम्ही करू शकत नाही, कारण तो तुमचा प्रधान धर्म आहे आणि तोच तुम्ही करायला हवा. हे ऋषींचं म्हणणं आहे आणि सीते मी त्या ऋषींना होकार दिलेला आहे आणि म्हणून मी या राक्षसांचा संहार करत असतो. चल तुला एक गंमत दाखवतो असं भगवान म्हणाले. आणि भगवंतांनी काय केलं? सीतामाई बरोबर आहेत म्हणून गहन वनामध्ये ही दोघं सीतामाईंना न घेता एक एकटे जात असत. कधी लक्ष्मण जातात, कधी रामराय जातात. पण वनाच्या बाहेरूनच जिथे फार
निबिड अरण्य नाहीये, त्या ठिकाणाहूनच जाण्याचा ह्यांचा सामान्य शिरस्ता होता. आज तुला जरा विशिष्ट ठिकाणी घेऊन जातो म्हणून आतापर्यंत जिथं सीतामाई गेलीच नव्हती अशा निबिड अरण्यामध्ये राम आणि लक्ष्मण दोघंही सीतामाईंना घेऊन जातात. जाता जाता लांब त्यांना एक गोष्ट दिसायला लागली. सीतामाई म्हणायला लागली, अरे काय आहे? कोणी मागं वळून बघू नका, काही नाहीये तिकडं, मी कथेतलं सांगतोय. काय आहे तिथं? थोडं पुढे गेल्यानंतर हिमालय पर्वत इतक्या दक्षिणेला आला कसा? म्हणून सीतामाई रामरायांना म्हणते, हिमालय पर्वत इतक्या दक्षिणेला कसा आला? अगं चल पुढं थोडं जाऊया, कळेल. पुढे गेल्यानंतर काय दिसतं त्यांना? त्या हिमालय पर्वताच्या रांगा ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आकार आणि आकृत्या दिसायला लागल्या. या आकार आणि आकृत्या कशाच्या आहेत? पुढे गेल्यानंतर कळेल. अजून पुढे नेलं, आणखी पुढे नेल्यानंतर त्या प्रचंड मोठ्या पर्वतप्राय असणाऱ्या त्या काही गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये माणसांच्या कवट्या, हाड, पायाचे, हाताचे हाड, ज्याला आपण कशेरुस्तंभ म्हणतो, म्हणजे पाठीचा कणा वगैरे, असे तुकडे 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 ठेवलेले. आणि हा हाडांचा डोंगर आहे हे सीतामाईंच्या लक्षात आलं. हा हिमालय किंवा पांढऱ्या रंगाचा दिसतो म्हणून हिमालय नव्हे, हा हाडांचा. आणि असा एक नाही, त्याच्या मागं आणखी, त्याच्या मागं आणखी, असे हाडांचे डोंगर आहे. सीतामाईंना इतकी किळस वाटली. मी हे वाल्मिकी रामायणातून सांगतोय बरं तुम्हाला, अरण्यकांडातलं बोलतो. ही कथा कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, कदाचित. हा, हे काय आहे प्रभू? इतकी हाडं, लक्षावधी लोक मारल्यानंतर एवढे डोंगर रचले जातील, बरोबर ना? डोंगर हाडांचा बनवायचा म्हणजे किती लोक मारले गेले पाहिजे. आणि माणसाच्या हाडांचे डोंगर होते. आणि एक नव्हे तर असे अनेक, लक्षावधी लोक मारल्यानंतर असे डोंगर तयार होतील. हे कसं काय शक्य आहे? रामरायांनी सांगितलं, सीते, तुझ्या राक्षसांची बाजू घेतेस ना, त्यांचा हा प्रताप आहे. तपस्येला बसलेल्या ऋषींना कच्च खाऊन त्यांची हाडं फेकून देऊन हे डोंगर तयार झाले. या ऋषींना शाप देता येतो, पण शाप दिला तर तप नष्ट होतं, म्हणून ते शाप न देता मरायला तयार होतात. या जन्मात झालेली तपस्या एवढीच, पुढच्या जन्मात पुढची तपस्या करू, पण तपस्या भंग नको व्हायला शाप दिल्यामुळं, म्हणून हे शाप देत नाहीत, मरायला तयार होतात, मरतात. आणि त्यांच्या हाडांचे हे डोंगर तयार झालेले. मग सीतामाईंनी प्रश्न विचारला, मग हे अयोध्येमध्ये आणि हे विजय राजांच्या त्या मिथिलेमध्ये असणारे हे राजे काय करतायत? सीतामाईंचा पुढचा प्रश्न. रामराय म्हणाले, ते आपल्या राजधान्या सांभाळतायत. अरे मग तुम्ही दोघं काय करताय? धनुष्यबाण हातात आहे तुमच्या, म्हणून धनुष्यबाण हातात आहे म्हणाले. यासाठी आम्ही धनुष्यबाण धारण केलेला आहे आणि या राक्षसांचा संहार आम्ही करत आहोत. म्हणून एवढं सगळं सांगितलं, त्याचा भावार्थ काय आहे? जसं मी वागतो, जसं मला माझं वागणं दिसतं, ते वागणं धर्माधिष्ठितच असेल असं सांगता येत नाही. किंवा शास्त्रांचा विचार करून वागण्याची सवय नसेल तर प्रायः ते वागणं अधर्माधिष्ठितच असतं. याचं कारण माणसाचा स्वभाव पतनशील आहे. शास्त्रीय वचनच एक आहे, स्खलनशीला जंतवः. जंतू याचा अर्थ जीव जंतू म्हणजे मनुष्य. माणसाचा स्वभाव प्रायः घसरणं हाच आहे. आपण एक शब्द वापरतो बघा, प्रवाहपतित वापरतो. प्रवाहपतित शब्दाचा अर्थ काय? प्रवाह कुणीकडून कुणीकडे जातो. प्रवाह खालच्या दिशेतून वरच्या दिशेला चाललेला आहे असं झालंय. प्रवाह हा उंच अवस्थेतून सखल अवस्थेमध्ये येतो आणि पोचतो कुठं? सगळ्यात खाली समुद्र जो आहे तिथं जातो, तिथं प्रवाह थांबतो, बरोबर आहे ना? म्हणून
आपण जर शास्त्रीय नियमांचा विचार न करता वागत असू तर सगळ्यात अधिक संभावना ही पतनाचीच आहे हे लक्षात ठेवायला हवं. आणि म्हणून शास्त्रीय प्रमाणालाच अंतिम मानून मला माझं जीवन सफल बनवायचं आहे. जीवन साफल्य विचार करताना शास्त्र प्रमाण स्वीकारावं लागेल. आणि रामरायांनी ते प्रमाण काय दिलं? वानप्रस्थ धर्म म्हणजे आश्रमाचा धर्म आहे, हा व्यक्तिगत धर्म आहे. क्षात्र धर्म हा वर्णाचा धर्म आहे, हा समष्टीचा धर्म आहे. आणि व्यष्टी आणि समष्टी याच्यामध्ये जर अंतर्विरोध निर्माण झाला तर व्यष्टी गौण असल्यामुळं समष्टीच्या धर्माचा स्वीकार करावा लागतो. व्यष्टी म्हणजे काय? एक इंडिव्हिज्युअल. समष्टी म्हणजे काय? अनेक. मग एक श्रेष्ठ की अनेक श्रेष्ठ? एक जर ब्रह्म असेल तर ते श्रेष्ठ, पण त्याचा विचार सध्या आपण करत नाही आहोत. एक श्रेष्ठ की अनेक श्रेष्ठ? जेव्हा चाणक्य असं म्हणतात, आचार्य चाणक्य, एका व्यक्तीमुळे जर घर नासत असेल तर त्या घरासाठी म्हणजे घरातल्या सगळ्यांसाठी, आणि त्यांच्या काळामध्ये सगळे याचा अर्थ दोघं किंवा तिघं नाही. घर म्हणजे 50 लोक. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती ना. आता काय झालंय? विभक्त. अरे नुसती विभक्त नाही, अभक्त कुटुंब पद्धती झाली आहे. विभक्त झाले की अभक्तच होणार आहे, आणि अभक्त झाल्यानंतर न्यूक्लिअर होणार आहे, अशी कुटुंब पद्धती आहे. अनेकांसाठी एकाचा त्याग करा हे शास्त्र आहे. एकामुळे जर घर नासत असेल तर त्या एकाचा त्याग करा आणि घर वाचवा. एका घरामुळे गाव नासत असेल तर त्या घराचा त्याग करा आणि गाव वाचवा. एका गावामुळे जर राज्य नासत असेल तर त्या गावाचा त्याग करा आणि राज्य वाचवा. एका राज्यामुळे राष्ट्र नासत असेल तर त्या राज्याचा त्याग करा आणि राष्ट्र वाचवा. याचा अर्थ काय आहे? व्यष्टीपेक्षा समष्टीचा विचार अधिक महत्वाचा आहे ना. तसं वानप्रस्थ धर्म हा व्यक्तिगत धर्म आहे, व्यक्तीचा धर्म आहे. पण क्षात्र धर्म म्हणजे वर्णगत धर्म हा समष्टीचा धर्म आहे. आणि त्यामुळं व्यष्टी धर्म आणि समष्टी धर्म यांचा एकमेकात अंतर्विरोध निर्माण जर झाला तर व्यष्टी धर्माचा त्याग करून समष्टी धर्माचा स्वीकार करायला हवा, हेही शास्त्रीय वचनच आहे. आणि म्हणून व्यष्टी धर्म जो वानप्रस्थ त्याला दूर करून मी समष्टी धर्म असणारा क्षात्र धर्म त्याचा स्वीकार केला आणि या राक्षसांचा संहार केला. म्हणून माझं आचरण जर शास्त्र संमत असेल तरच माझं जीवन सफल होण्याची संभावना आहे. हे सगळ्यांना पटलं आहे का? नाही म्हणाल तर प्रवचन 7 वाजेपर्यंत पटकन हो म्हणा आणि मोकळे व्हा. म्हणून जीवन साफल्य म्हणताना बर साफल्य शब्दाचा थोडा विचार करूया. म्हणाल आता तुम्हाला बसवलं तर करा विचार, काय करताय? नंतर काय चहा पण आहे का? काही आहे ना. मग त्याचं साफल्य. तो मला बोलायला आता काही काळजी नाही, नसेल तर टेन्शन आहे हो. साफल्य म्हणजे काय हो? फलेन सहितम सफलम, फळाच्या सहित असणार. पण कोणतं फळ? कच्चं का पिकलेलं? आमच्याकडं खूप बाग आहे बुवा, फार मोठी बाग आहे, सगळी फळं तुमच्यासाठी, आणि सगळी कच्ची फळं काढून दिली. काय करू त्या फळांचं? डोक्यात मारून घ्यायची, काय करायचं? फळं कशी हवी? परिपक्व हवीत ना. कोणतं फळ अपेक्षित आहे? पक्व फळ अपेक्षित आहे. जेव्हा फळ फुलातून फळ प्रकट होतं, छोटं असतं, थोडं थोडं मोठं होतं आणि विशिष्ट आकारापर्यंत पोहोचतं. त्याच्यानंतर त्याची वाढ थांबते आकाराची, बरोबर आहे. पण पुढे वाढ होते की नाही होतो? पेरूचा एक विचार करा. पेरू हे फळ आहे असं समजा. फूल असतं त्याचं, त्या फुलाच्या पाकळ्या झडतात आणि एक छोटंसं फळ दिसायला लागतं.
ते फळ वाढतं हिरव्या रंगाचं आहे, वाढतं आणि एक विशिष्ट आकार धारण करतं. त्या आकार धारण करेपर्यंत त्याचा हिरवा रंग जात नाही, बरोबर. आता ते त्याच्याहून मोठं व्हायचं थांबतं, पण पुढं काहीतरी चेंजेस होतात की नाही होत? काय होतात? आता आकार वाढत नाहीये, पण त्याचा रंग बाहेरून पिवळसर होतो. याचं कारण आतून त्याचा रस निष्पत्ती व्हायला प्रारंभ झाला. त्या फळाचा आकार जरी आता वाढायचा थांबला तरी आतमध्ये जो रस नव्हता आतापर्यंत, तो रस निर्माण व्हायची प्रक्रिया आता सुरू झाली आणि तोपर्यंत त्याला रस प्राप्त झाला. आता असं समजा की माकडांनी ते उद्ध्वस्त केलं नाही असं मानूया, हायपोथेटिकल कंडिशन मराठीमध्ये असं मानूया. कुठला पोपट आला नाही त्यांनी चोच मारली नाही असं समजा, माकडं आली नाहीत त्यांनी ते उद्ध्वस्त बाग केली नाही असं समजा. अशा आणि इतकं त्या छान ठिकाणी होतं की त्याच्यामध्ये आळ्या पण पडल्या नाहीत असंही समजा. आता सगळं छान छान सांगितलं ना, आता त्याचं पुढचं काय होणार? पुढं काय होईल? पिकत गेलं. शेवटी एक क्षण असा आला की त्या फळानं ती फांदी सोडायचं ठरवलं, बरोबर आहे? किंवा त्या फांदीनं या फळाला आता इथून पुढे मी धारण करणार नाही असं ठरवलं असं म्हणा. फांदीनं तरी म्हणा नाही तर फळानं तरी म्हणा, कसंही म्हणा, त्याचा काही फरक नाहीये. याचं कारण फळ निसटणार आहे आणि ते भूमीवर पडणार आहे, बरोबर. त्या फळाला आपण काय म्हणतो? पेरूचा विचार केला, हिरव्याचा पिवळसर झाला म्हणजे पक्व व्हायला लागला. आता पिवळा जरद झालेला आहे आणि सुगंध तर अगदी 1-2 फुटापर्यंत त्याचा सुगंध यायला लागला. आता त्याला काय म्हणतो आपण? अधिक विकलेला आहे. पण जेव्हा तो निसटतो तेव्हा त्याला काय म्हणतो? परिपक्व झाला असं म्हणतो. परिपक्व शब्द वापरतो आपण, ठीक आहे. फळासाठी आपण काय शब्द वापरतो? परिपक्व. आता आपला विचार करूया, व्हॉट अबाउट अस? आपण लहान असतो, थोडे मोठे होतो, मग त्याला किशोर म्हणतात, मग किशोरावस्था जाऊन कुमार बनतो, कुमार अवस्था जाते आणि युवा होतो, युवा अवस्था जाते आणि प्रौढ होतो, प्रौढ अवस्था सुद्धा जाते आणि आपण काय होतो? तर वृद्धच्या ऐवजी ज्येष्ठ म्हणूया ना, ज्येष्ठ होतो. पण त्याच्या पुढे काय होतो? ज्येष्ठाच्या पुढे वृद्ध होतो असं म्हणावं लागेल. आणि वृद्धाच्या पुढे बोलायची गरज आहे? नको, तिथपर्यंत नको जायला ना. हा, फळाला पक्व होतो असं म्हणतात, माणसाला पक्व होतो असं का म्हणत नाही? कधी विचार केला आपण याचा? साफल्य शब्दाचा विचार करताना फळातील पक्वता जर माझ्यात आली तर माझं जीवन सफल होणार आहे. बाय नेचर, बाय डिफॉल्ट फळ पक्वच होतं, पण बाय नेचर, बाय डिफॉल्ट माणूस पक्व होईलच असा नाही, तो वृद्ध होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली 21व्या वर्षी पण पक्व आहेत. स्वामी रामतीर्थ 30व्या वर्षी पक्व आहे. स्वामी विवेकानंद 38व्या वर्षी पक्व आहे. पक्व होण्याचं हे वय आहे आपल्या दृष्टीने विचार केला तर. इन कंपॅरिझन विथ अस, आपल्या संदर्भामध्ये जर विचार केला, अरे 21व्या वर्षी आमच्या मुलांना कळत नाही की नोकरी करायची की व्यवसाय करायचा, इतकं तर शिकला. 21व्या वर्षी त्याला माहित नसतं मला नोकरी आयुष्यात पुढे जाऊन करायची आहे की व्यवसाय करायचा आहे. खरं की खोटं सांगा? म्हणून 40व्या वर्षापर्यंत शिकतात ना हल्ली, की नाही शिकत? 40 नंतर लग्न ठरतं. म्हणून हे लक्षात घ्यायला हवं, माणसाला वृद्ध म्हणण्याची वृत्ती आहे, पक्व म्हणण्याची वृत्ती नाहीये. कारण तो पक्व झाला तरच त्याला पक्व म्हणायचं आहे. आणि ही पक्वता वैचारिक आहे, ही पक्वता आचरणातील आहे. माणूस वृद्ध होतो पण पक्व होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि याचं कारण माणूस शास्त्रांनी जे सांगितलं तिकडं पाठ करतो आणि मनाला येईल तसं वागण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून त्याला वृद्ध म्हटलं जातं, त्याला पक्व म्हटलं जातं. जीवनाचं साफल्य म्हणताना ज्याप्रमाणे फळ परिपक्व होतं, बरं उलट विचार करूया.
छोटं फळ मोठं झालं, मोठं मोठं होता, पूर्ण वाढलं, आता ते पिवळ्या रंगाचं व्हायला लागलं आणि आता ते मात्र फार वृद्ध झाले बरं का, असं कधी म्हटलं? अमकं अमकं फळ फार वृद्ध झालं असं कोणी म्हटलं नाही? म्हटलं. मग माणसालाच वृद्ध झाले असं का म्हणतात? याचा जरी आपण विचार केला तरी ज्येष्ठातून श्रेष्ठ होण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होईल. साफल्य याचा अर्थ ज्येष्ठाचा श्रेष्ठ होणं हे आहे. मानवी जीवनाचं साफल्य कशात आहे? ज्येष्ठातून श्रेष्ठ होण्यात आहे. आणि ज्येष्ठातून श्रेष्ठ होणं याचाच अर्थ निवृत्तातून वानप्रस्थी होणं हा आहे, हे लक्षात घ्या. जीवन साफल्य निवृत्त की वानप्रस्थ हा विषय आहे आपला. जीवन साफल्य काय आहे हे बघताना निवृत्त म्हणजे मी ज्येष्ठ आहे, पण सफल झालो तर मी श्रेष्ठ होणार आहे, म्हणजेच मी वानप्रस्थी होणार आहे. का तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते? याचं कारण एक शास्त्रीय वचन असं आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् धर्मो ह्येको अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानाः. मनुष्य आणि पशु, पशु म्हणजे पशु पक्षी, आणि त्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही झाडांना पण घ्या, वृक्षवेली, या दोन जीवांमध्ये साधर्म्य पण आहे आणि वैधर्म्य पण आहे. साधर्म्य कशात आहे? चार गोष्टींमध्ये साधर्म्य. माणूस आणि पशु यांच्यामध्ये चार गोष्टींमध्ये साधर्म्य आहे. कोणतं? आहार लागतं ना, सगळ्यांना खायला लागतं. निद्रा, सगळ्यांना झोप आवश्यक आहे, प्रवचन होईपर्यंत नाही. हा माहिती आहे मला, काही डोळे मिटून लोक ध्यान करत ऐकत असतात, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. आहार झाला, निद्रा झाली, भय, सगळ्यांना भय आहे. तुम्ही ते ॲनिमल प्लॅनेट वगैरे चॅनल बघत असाल मध्ये मध्ये, बरोबर ना? अहो, तुमच्या त्या टीव्हीच्या सिरियल मधले ॲनिमल पाहण्यापेक्षा हा ॲनिमल प्लॅनेट फार चांगला. सासू सूनवाल्या जे सिरियल आहेत ना, ते ॲनिमल पाहण्यापेक्षा हे नेचर मधले ॲनिमल पाहणं फार चांगलं आहे. कारण त्या प्रत्येक सिरियल मधल्या प्रत्येक चॅनल मध्ये 4-4, 5-5 रामायणातली जी मंथरा आहे, ती एक मंथरा अख्खं रामायण घडवू शकते. एकेका सिरियल मध्ये 4-4, 5-5 मंथरा असतात. आणि असा 5-5, 6-6 सिरियल तुम्ही न चुकता रिकॅप सहित 2-2 पारायण रोज करता, म्हणजे डोक्यात किती मंथरा घुसवून घेता. त्याच्यापेक्षा हे ॲनिमल चांगले, ॲनिमल प्लॅनेटवाले. त्याच्यात जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल प्रत्येक पशु भययुक्त आहे. प्रत्येक प्राणी पाणी पिताना बघा, घाबरत घाबरत पाणी पित असतो. का? मागून सिंह तरी येईल, नाहीतर पाण्यातून मगर तरी मला खाईल. कायम भयामध्येच जीवन जगणारे हे प्राणी. तुम्ही म्हणाल बुवा ठीक आहे, सिंहाचं काय? सिंहाला तर कोणाचं भय नाही आहे. सिंहाला सुद्धा भय आहे. माझ्यापेक्षा दुसरा वडसड जर सिंह आला तर माझी किंमत शून्य करून टाकेल, नव्हे मला मारून टाकेल, याचं भय त्या सिंहाला सुद्धा असतं. म्हणजे पशूंमध्ये तिसरा जो कॉमन फॅक्टर आहे त्याचं नाव काय आहे? भय. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. प्रजोत्पत्ती करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती ब्रह्मदेवांनी जीवमात्रांना जशी दिली तशी माणसाला सुद्धा दिली. त्यामुळं ती ही प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे. या चार गोष्टी पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये समान आहे. म्हणून मनुष्याला पशु म्हणायचं का? म्हणायचं नाही म्हणायचं. त्याचं कारण मनुष्यामध्ये विशेष गोष्ट वेगळी आहे जी पशूंमध्ये नाही आहे, आणि ती म्हणजे धर्माचा विवेक, धर्माचरणाचा विवेक. धर्मो ही एको अधिको विशेषो. एक धर्म जो अधिक आहे माणसामध्ये आणि विशेष आहे. धर्मो ही एको अधिको विशेषो. आणि म्हणून धर्मेण हीनाः,
ते जनाः पशुभिः समानाः. म्हणून धर्माशिवाय असणारे प्रत्येक मनुष्य हा पशुच आहे असं माना. म्हणून धर्माचं किती महत्व येतंय लक्षात. आणि आम्हाला निधर्मी निधर्मी म्हणून किती मूर्ख बनवलं गेलं गेली 75 वर्ष, हेही येतंय का लक्षात. आता पक्क धर्मनिष्ठ व्हायचं आणि जीवन जगायचं ठरवायचं. कारण रामरायांचं स्वरूप धर्मस्वरूप सांगितलेलं आहे. रामो विग्रहवान धर्मः, असं जर सत्य असेल तर धर्माचं आचरण करणं हे माझं सुद्धा दायित्व होतं. आणि त्या दृष्टीनं या वयामध्ये आल्यानंतर आता माझं धर्म म्हणजे कर्तव्य काय आहे हे जर मला कळलं तर माझं जीवन नक्कीच सफल होईल, हा विश्वास आपल्याला बसला पाहिजे. आणि तो काय आहे, निवृत्त की वानप्रस्थ. थोडक्यात बघूया आणि थांबूया. तीन शब्द आहेत. प्रवृत्ती पहिला शब्द, निवृत्ती दुसरा शब्द आणि निर्वृत्ती तिसरा शब्द. प्रवृत्ती, निवृत्ती, निर्वृत्ती. प्रवृत्ती म्हणजे काय, भोग भोगण्याची इच्छा. सुखाचे भोग या सृष्टीमधून प्राप्त होतात या विचारानं अभिभूत होऊन ते भोग मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे प्रवृत्ती. पुन्हा एकदा सांगू पुन्हा एकदा सांगू. प्रपंचामधून या विश्वामधून सुखाचे भोग मिळतात आणि ते भोग प्राप्त करून मला सुख होतं. म्हणून ते भोग मिळवण्यासाठी जे जे म्हणून काही करणं उचित आहे ते ते सर्व प्रयत्नपूर्वक करण्याच्या वृत्तीला प्रवृत्ती असं म्हणतात. निवृत्ती कशाला म्हणतात, त्याच्या विरुद्ध, त्याच्या उलट. त्याच्या उलट याचा अर्थ प्रपंचामधून जे भोग मिळतात त्यांना सुखाचे भोग मी आतापर्यंत मानत आलो, पण ते सुखाचे भोग नसून खरं तर दुःखाचेच भोग आहेत. आणि म्हणून त्या भोगांमध्ये न रमता त्यांच्यापासून उपरम प्राप्त करणं, त्यांच्यापासून दुरावा प्राप्त करणं आणि सुखाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं याला निवृत्ती असं म्हणतात. आता इथपर्यंत पण या वयामध्ये किती लोक पोचतात हा प्रश्नच आहे. तुमच्याबद्दल बोलत नाही, बाहेरचं सांगतो. सुखावभास आणि सुख याच्यातला फरक जेव्हा कळतो तेव्हा निवृत्ती येते. आता वयानुसार आपण निवृत्ती हा शब्द वापरतो, पण ज्या आजी किंवा आजोबांना फ्रीजमध्ये ठेवलेलं छानस असं आम्रखंड जे दुपारी बऱ्यापैकी चापून चुपून खाल्लेलं आहे, तुम्ही म्हणाल बुवा स्वतः चापून आले तर आता आम्हाला सांगतात, जे दुपारी मस्तपैकी चापून चुपून खाल्लेलं आहे पण रात्री सुद्धा खावं असं वाटतं, त्या आजी किंवा आजोबाला अजून वयानुसार जरी निवृत्त म्हटलं तरी प्रत्यक्षात निवृत्ती आलेली नाही. येतं लक्षात काय म्हणतोय ते. आतापर्यंत ज्याला मी सुख मानत आलो त्या भोगांचा प्रयत्नपूर्वक प्राप्ती करण्यासाठी केलेला उपक्रम म्हणजे प्रवृत्ती आहे. आणि बाय एज ऑर मॅच्युरिटी हा सगळा झालेला प्रयत्न फोल होता, याच्यामध्ये खरं सुख नाही हा अनुभव आल्यामुळं त्याच सुखांच्या भोगांची प्राप्ती करण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत हे लक्षात घेऊन ते प्रयत्न पूर्णपणे थांबवले. ती जी अवस्था आहे त्याला निवृत्ती असं म्हणायचं. म्हणजे ज्यांना फ्रीज मध्ये ठेवलेल्या वेगळ्या वेगळ्या वस्तूंची हाक ऐकू यायचं बंद होतं. आमरस म्हणतो ये रे बाबा, आम्रखंड म्हणतं ये ग बाई, म्हणतो ना आपल्याला हाका मारतात हे सगळे विद्यार्थी.
आणि आपण लगेच धावत जातो, काय काय म्हणतोस, घेऊ का जवळ, बर घेतो, म्हणून आपण त्याला मुखाच्या माध्यमातून हृदयाशी लावून घेतो. हे ज्याच्या बाबतीत बंद झालं तो निवृत्त झाला. आणि हा एक भोग सांगितला रसनेचा, तसे इतरही भोग आहेत, सगळे सांगायची गरज नाही. आता आज घरी गेल्यानंतर रात्री हे सगळं छान जेवून घ्या, मी काही बोलणार नाही त्याबद्दल. झोपायच्या आधी याचं चिंतन करायला बसायचं. या ज्या व्याख्यागृहांनी सांगितल्या त्याच्यातील कोणत्या फेजमध्ये मी आहे, हे चाललंय कुणासाठी? आपल्यासाठी चाललंय ना. आता मी हे बघायचं की मी कोणत्या फेजमध्ये आहे. काही बाबतीमध्ये तुम्ही खरेच निवृत्त झालेले असता, नाही असं नाही, पण काही बाबतीमध्ये प्रवृत्त असता. म्हणजे आमरस नको वाटतो पण आम्रखंड हवं वाटतं, आम्रखंड नको वाटतं पण आमरस हवा वाटतं. म्हणजे आम्रखंडाच्या बाबतीत तुम्ही निवृत्त झाला, आमरसाच्या बाबतीत प्रवृत्त आहात. आता हा झाला निवृत्त, ज्याला शब्द स्पर्श रूप रसगंध कशाचीच ओढ नाहीये, कोणीच त्याला आकर्षित करून घेत नाहीये, तो झाला निवृत्त. आता निवृत्त होणं म्हणजेच वानप्रस्थी होणं आहे. निवृत्त या अर्थानं, आता रिटायर्ड या अर्थानं निवृत्त शब्द आपण त्याच्यात घेतलेला आहे. रिटायर्ड या शब्दाला मराठी शब्द पण म्हणून निवृत्त शब्द घेतला, पण निवृत्त शब्दाचा इतका प्रगल्भ अर्थ आहे जो रिटायर्ड शब्दामध्ये नाही. रिटायर्ड अँड डिझायर्स रिटायर्डेड इज निवृत्त. रिटायर्ड अँड डिझायर्स रिटार्डेड, दॅट इज कॉल्ड निवृत्त इन मराठी. हा निवृत्त आहे, म्हणजेच तो कुठं पोचला? वानप्रस्थामध्ये येऊन पोचला. त्या दृष्टीनं तो वानप्रस्थी झाला. पण अजून जर मी प्रवृत्तीमध्येच असेल तर मात्र मी वानप्रस्थी झालो नाही. अजून त्या भोग लिप्सा अभिलाषा मला रडवत आहेत, माझं मानवी जीवन व्यर्थ घालवत आहे, माझा काळ व्यर्थ चाललेला आहे. हा विचार ज्या दिवशी दृढ झाला त्या दिवशी तुमच्या जीवनाचा भाग्योदय झाला असं समजायचं. कारण माझं जीवन फक्त पशुचं जीवन जगण्यासाठी नाहीये, आहार निद्रा भय मैथून याच्यासाठी माझं जीवन नाहीये. त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी वेगळं मला करण्यासाठी भगवंतांनी हा नरदेह म्हणजे नरदेह नारीदेह हे मला दिलेले आहे. आणि ते अधिक काही वेगळं करायचं याचा अर्थच मी खरा कोण आहे हे शोधून काढण्यासाठी उरलेला जीवनाचा वेळ खर्ची घालणं म्हणजे मी वानप्रस्थी होणं आहे. आतापर्यंत जे काही भोग भोगले ते सर्वच्या सर्व भोग तात्पुरते होते, ते सुखाचा आभास निर्माण करणारे होते पण सुख देणारे नव्हते. विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. समर्थांनी ठामपणे सांगून ठेवलंय. विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख. ते सुख देणार नाहीये, ते दुःखच देणार आहे. कारण पूर्वी गोड लागतं पण अंती शोक देणार आहे. पूर्वी गोड वाटतं, शेवट शोकामध्ये प्रवृत्त होतं. रावणाचं काय झालं? सीतामाईंच्या मुळे त्याचं हे सगळं वाताहत झाली. हे जरी खरं असलं तरी सीतामाई या थेट कारण नाहीये. त्याच्या पूर्वी त्यांनी हजारो लाखो स्त्रियांचं अपहरण केलेलं आहे. त्या सगळ्यांचे शाप रावणाला लागलेले आहेत. आणि त्याला आता दंड द्यायची वेळ आली म्हटल्यानंतर भगवती सीतेच्या रूपामध्ये प्रकट झालेली आहे आणि तिच्या माध्यमातून त्याचा नाश झालेला आहे. सीतामाई पर्यंतचा काळ रावणाचा सुखाचा गेलेला आहे. नीट विचार करा. सीतामाई पर्यंत अरे आपल्याला किती लोकांनी काय काय शाप दिले हे त्याला लक्षही दिलं नाही. देऊ दे शाप, रंभेनं शाप दिला, अनरण्य नावाच्या रामरायांच्या पूर्वजांनी शाप दिला, नंदी भगवान त्यांनी शाप दिला, कितीतरी अप्सरांनी शाप दिले. रावणाने त्यांना खिसगंटीत पकडलं नाही. तुमच्या शापाला विचारतो कोण आहे? का? तो उन्मत्त होता. कारण त्याला त्याच्यातच सुख वाटत होतं. पूर्वी गोड
हा गोडपणा त्याला त्याच्यातच गोडी वाटत होती. पण जेव्हा भगवती सीता त्याच्या जीवनामध्ये आली, ती त्याचा नाश करण्यासाठीच आली होती. आणि मग अंती शोक, इतका भयंकर संहार रामरायांच्या हातातून होतोय. अरे जो जातो तो रणांगणातून परत येतच नाही. अशी स्थिती जेव्हा रावणाच्या समोर आली आणि आता फक्त माझा इंद्रजित आणि आम्ही दोघच शिल्लक आहोत, बाकी कुंभकर्णापर्यंत सगळे मारले गेले, अशी स्थिती जेव्हा झाली तेव्हा रावणाला पहिल्यांदा ह्या शापांची आठवण झाली. अनरण्याने मला असा शाप दिला होता, रंभेनं मला असा शाप दिला होता. एक 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 शाप त्याला आठवायला लागले. कधी आठवायला लागले? अंतकाळामध्ये शोक करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याला ते आठवायला लागले. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. तो काळ तुझ्या पाठी लागलाय, तुझं लक्ष तिकडे नाहीये. तू वासना आणि या भोगांमध्येच लिप्त झालेला आहेस. त्याच्यामध्ये सुख मानू नको. पूर्वी गोड आहे पण अंतिशोक देणार आहे. रावण हे फार मोठं उदाहरण झालं, पण त्या स्वल्प रूपामध्ये आपण पण कधी कधी रावणासारखे वागत असतो. जेव्हा असं वागतो, पूर्वी गोड अंतिशोक, हा विवेक माझा राहत नाही ना, त्या प्रत्येक वेळेला मी पण अल्प रूपात रावणच झालेलो असतो. म्हणून निवृत्त होणं, जो अर्थ मी मगाशी सांगितला निवृत्त या शब्दाचा, तसं होणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. लक्षात घ्या. मगाशी ज्यांची मी उदाहरणं घेतली, ज्ञानेश्वर माऊलींचं घेतलं, स्वामी रामतीर्थांचं घेतलं, विवेकानंदांचं घेतलं, हे परिपक्व का झाले? कारण त्या त्या वयामध्ये ते निवृत्त झाले. आणि निवृत्त झाले याचा अर्थ हे सुख नाहीये, हे दुःखच आहे. त्याचा मुखवटा सुखाचा आहे. मुखवटा सुखाचा आहे, मुळात ते दुःख आहे. आम्हाला पुत्रापासून सुख मिळेल असं वाटतं, आम्हाला सुनेपासून सुख मिळेल असं वाटतं, आपल्याला मित्रापासून सुख मिळेल असं वाटतं, आपल्याला अमुक अमुक वस्तूपासून सुख मिळेल असं वाटतं, आम्हाला आमच्या घरातून सुख मिळेल असं वाटतं ना सगळ्यांना. अरे सुख बाहेरून मिळवण्याचा विषयच नाहीये. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना. सुख हा बाहेरून मिळवायचा विषयच मुळात नाहीये. सुख हे आतमध्ये प्रकट होत असतं. ज्या प्रमाणामध्ये मी आतमध्ये जातो, ज्या प्रमाणामध्ये मी आत्म्याशी संलग्न होतो, आत्म्याच्या जवळ जातो, त्या त्या प्रमाणामध्ये सुखाची प्राप्ती माझी वाढते. ब्रह्मचैतन्य महाराज बुद्धवले सगळे, ते जेव्हा मध्य प्रदेशामध्ये, माझ्या मते इंदोर का कुठं तिथं होते, तिकडचा एक राजा, ब्रिटिशांच्या काळात महाराजांचा अवतार आहे, त्यामुळे ते राजे वगैरे होते त्या काळात, वेश बदलून महाराजांना भेटायला यायचा. का? त्याला रात्री झोप लागत नसे आणि त्याची झोप तर पूर्ण उडाली जेव्हा त्यांनी आपल्याच राजवाड्यातून दुपारी टळटळीत उन्हामध्ये एका फुटपाथवर, फुटपाथ तेव्हा नव्हते पण समजून घ्या, फुटपाथवर राहणाऱ्या एका माणसाला त्या धुळीमध्येच बसून त्या भाकऱ्या खाताना पाहिलं. पाणी पिऊन त्या उन्हामध्ये कुठलंही पांघरून वगैरे न घेता तो तसाच 2 तास छान झोपू शकला. हे दृश्य तो आपल्या राजवाड्यातून त्या खिडकीतून वरून पाहतोय आणि त्यांनी दुःख त्याच्या हृदयामध्ये इतकं दाटून आलं, अरे मी इतका राजा, इतक्या सुख सुविधा मला असताना सुद्धा मला रात्रीची झोप लागत नाही, मी तळमळत राहतो. आणि हा कोण, कुठला गरीब, ह्याला संध्याकाळचं जेवण मिळणार की नाही अशी याची स्थिती आहे. आणि तो निर्धास्तपणे बिनधास्त झोपलेला आहे. त्याचं जीवन चांगलं की माझं जीवन चांगलं, हा विचार राजा तिथं राजवाड्यात असताना करतोय. विषय काय चाललेला आहे? सुख.
राजा तळमळतोय, तो बिचारा निवांत आहे. आणि असे असे थोर महात्मा महाराष्ट्रातले आलेले आहेत हे त्याला कळलं. पण त्या राजाचेही काही भोग होते. महाराजांनी दर्शनच दिलं नाही. फिरतोय फिरतोय फिरतोय, दर्शनच होत नाही. का? राजा अहंकार सोडायला तयार नाही. मी राजा आहे याचा. महाराज तर महाराज आहेत, मग तू राजा तर आम्ही महाराजा, बरोबर. त्याचा अहंकार पार ठेचून काढला. तो यायचा, तो येतो. कळल्यानंतर, कळलं म्हणजे कसं, रामराय सांगायचंय, काही कोणी सांगत नाही असं. स्त्रियांचा वेश घालून महाराज बसायचे असं. त्यावेळेला स्त्री आणि पुरुषांचे वेगळे वेगळे वेश होते त्या काळामध्ये, बरोबर. इथं ज्येष्ठ असल्यामुळे इथे वेगळे वेश आहेत. पण तरुणांबद्दल काही असं बोलू शकतो का आपण? हिंमत आहे अशी बोलायची? त्यामुळं महिलांचा वेश घालून साडी वगैरे नेसून महाराज असे लपून बसायचे. हा यायचा, महाराज आत्ताच गेले आत्ताच गेले असं करून पार त्याला तंगवून तंगवून तो रडकून दिला आला. मग महाराज त्याला भेटले आणि जो काही उपाय सांगायचा तो आत्ताचा विषय नाही. तो उपाय सांगितला. काय सांगितलं? राजा, सुख समाधान हा आत्म्याचा विषय आहे, संपत्तीचा आणि बाह्य जगताचा विषय नाही आहे. सुख समाधान हे आतून मिळणार आहे, बाहेरून नाही मिळणार. या वयामध्ये काय होतं, दोन गोष्टी सुख देतील असा भ्रम माणसाचा राहतो. एक म्हणजे मी कष्टानं, काय काय शब्द वापरायचे, हाडाची बोला, रक्ताचं, अजून काही म्हणायचं आहे? काही म्हणणार असाल तर प्रवचन लांबणार आहे, विचार करा. हे सगळं करून इतकं मोठं टुमदार घर बांधलं, बंगला बांधला, फ्लॅट घेतला, काय जे तुमचं असेल ते असतं ना, त्याच्याबद्दल आसक्ती राहते. मी बांधलेलं घर, माझं घर. आणि दुसरी गोष्ट, जर असला आणि जर भारतात असला आणि जर आपल्या गावात राहणार असला तर तो मुलगा माझं काहीतरी, बरोबर बोललो ना पुण्यातल्या लोकांसाठी, पहिला जर असला, नंतर असला तर तो भारतात असला. कारण इकडं शिकायचं आणि तिकडं जायचं आणि तिकडचंच व्हायचं. जर भारतात असला आणि भारतात जर आपल्या गावात असला तर तो मुलगा मला सुख देईल. या दोन भ्रमामध्ये या वयात मनुष्य राहण्याची शक्यता असते. ते दोन भ्रम जर दूर करता आले तर तुम्हाला कोणीही निवृत्त होण्यापासून रोखू शकणार नाही. आणि निवृत्त होण्यामध्येच खरा पुरुषार्थ आहे, प्रवृत्त होण्यामध्ये खरा पुरुषार्थ नाही. प्रवृत्त पशुपक्षीही असतात, किड्या मुंग्या सुद्धा प्रवृत्त असतात भोग भोगण्यासाठी. खरा पुरुषार्थी कोण आहे? जो निवृत्त होतो, त्या भोगांपासून स्वतःला दूर करू शकतो, तो खरा पुरुषार्थ आहे. घरासाठी एक सुंदर उदाहरण सांगतो. हुबळीचे एक सत्पुरुष, त्यांचं नाव सिद्धारूढ स्वामी, ऐकलं तुम्ही? कलावती यांचे सद्गुरू, बरोबर. शिवभक्त, मोठे शिवभक्त होते, वेदांती होते. साधना काळामध्ये इतके अद्भुत साधना त्यांनी केली जी आपल्याला झेपणारी नाही. ऐकवत पण नाही तर काय, प्रत्यक्ष काय करतो आपण, अशी साधना त्यांनी केली. आणि भगवंताची आज्ञा झाली, आता खूप झाली साधना, आता लोकांच्या उद्धारासाठी बाहेर पडा. अंगामध्ये फाटके कपडे, इकडं माती डोक्याला लागलेली, वस्त्र मातीनं भरलेलं, पाया चपला नाही, अशा विचित्र अवस्थेमध्ये, दाढीची कुंठ वाढलेली वगैरे अशी. अशा स्थितीमध्ये हा एक युवक, जो जंगलात राहणारा, म्हणजेच हे आपले सिद्धारूढ स्वामी, हा युवक एकदम तर 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 येतो. एका गावामधल्या थेट चौसोपी वाड्यामध्ये आत शिरतो. चौसोपी वाडा माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून तुम्हाला माहिती आहे, नाही तर नवीन लोकांना सांगावं लागेल चौसोपी म्हणजे काय, बरोबर. चायनीज खाणाऱ्यांना चौसोपी शब्द कसा कळेल, सांगावं लागेल ना. चौसोपी वाडा मध्ये चारी बाजून अशी
घराची बांधणी असते, आतमध्ये जाण्यासाठी एक महाद्वार असतं, मोठं असं अंगण असतं छान, त्या अंगणाच्या मध्यभागी सुंदर असं एक तुलसी वृंदावन असतं आणि तिथून पुढे गेल्यानंतर एक सदर असते. सदर म्हणजे बसण्याची जागा. तो घराचा प्रमुख असतो, तिथं मग असंच टेबल लावल्यासारखं आणि पूर्वी बसण्याची अशी पद्धत होती, खाली बसण्याची पद्धत, असं ते असतं. हा चौसोपी वाडा. थेट हा युवक म्हणजे आपले स्वामी सिद्धारूढ स्वामी थेट आले, फाटके कपडे घातलेले, दिसायला विचित्र दिसणारे, आणि थेट आत शिरले आणि त्या सदरेवर जाऊन बसले, जिथं त्या वाड्याच्या मालकानं बसायचं स्थान आहे. दुसरेही कुणी तिथं बसत नाहीत, तिथं ते जाऊन बसले. तिथं नोकर होता, तो ओरडायला लागला. कन्नडमध्ये ओरडत असेल, मी मराठीत सांगतो. ओरडायला लागला, ए कोण, कुठला तू, चल पळ इथून. त्यांनी लक्षच दिलं नाही. त्यावेळेला हा व्यापारी, ते व्यापाऱ्याचं घर, व्यापाऱ्याचा वाडा होता, तो पूजा करत होता आणि त्याच्या कानावर कुठले शब्द पडले? नोकराचे शब्द. टन 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 चालू आहे पण कान इकडे आहेत. काय झालंय, कोण ओरडतो, काय झालं? तो आत आला, अरे मालक मालक असं असं झालं, तो कोणी आलाय, पूजा चालली आहे आणि खून ही चाललेली, त्याला उठव वगैरे असं. कशी बशी पूजा उरकली. हा पठ्ठ्या उठायलाच तयार नाही. कशी बशी पूजा उरकली, देवाला नैवेद्य दाखवून टाकला, असंच म्हणूया ना आता. नैवेद्य दाखवून टाकला, उठला, काय तर तो एक तोंडामध्ये कडा टाकला असेल, बाहेर आला, बघतात तर काय, माझी सगळी सदर घाण करणारा हा कोणतरी युवक तिथे येऊन बसलेला आहे. खूप ओरडला, खूप ओरडला. शांतपणे त्यांनी सगळं ऐकून घेतलं सिद्धारूढ स्वामी. त्याचं बोलणं थांबल्यानंतर सिद्धारूढ स्वामी म्हणाले, हे तुझं घर आहे? अरे म्हणाला, बाबा एवढं सगळं तुझ्याशी बोललोय, माझं घर आहे. होय, हे घर आहे? मग काय वाडा नाही तर तुला काय वाटतं? म्हणाले की धर्मशाळा आहे. तुम्ही बांधलं? तुला नसत्या चौकशा काय करायच्या रे? नाही, तुम्ही बरोबर उत्तर द्या, मी लगेच उठून जाणारच आहे. म्हणाले, बरोबर उत्तर द्या, तुम्ही बांधलाय? नाही नाही नाही, माझ्या पणजोबांनी बांधलेला वाडा आहे हा, मी थोडी डागडुजी याची केलेली आहे. बर, मग पणजोबांना बोलव. पणजोबा कुठून येणार? ते जायचे तिकडे गेले, मला माहिती नाही कुणीकडे गेले. पोचायचे तिकडे पोचले, म्हणजे ते नाही आहेत आता? नाहीये. आजोबांना बोलव. आजोबा कुठे असणार? तेही गेले. वडील नुकतेच गेले. मग तुमचं काय? त्यांचा प्रश्न आहे, सिद्धारूढ स्वामींचा प्रश्न आहे त्याला. तुमचं काय? मग एवढे खपले, तुमचं काय? आर यू परमनंट? मग तो चमकला, म्हणाला, एखाद्या भिकाऱ्यानं हे बोलणं सत्य वाटत नाही. हा कोणतरी महात्मा असला पाहिजे, हा कोणतरी महात्मा असला पाहिजे, माझा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी याला इकडे पाठवलं. ते म्हणाले, अरे मग मी मगाशी जी धर्मशाळा म्हटली ते काही चुकीचं झालं का रे? तू म्हणाला, म्हणजे काय? धर्मशाळेचं लक्षण काय आहे? जिथं पांथस्थ तात्पुरता येतो, तात्पुरतं खाण्यापिण्याची त्याची सोय केली जाते, 1, 2, 4 दिवस 6 दिवस काही राहतो आणि नंतर तो पुढं चालला जातो. हे माझं नाही असं म्हणून काय राव ती धर्मशाळा परत जाऊन राहावं असं वाटतंय? कोणीतरी केलंय असं? काय राव धर्मशाळा तिथंच जाऊन राहावं असं वाटतं? नाही, ती माझी नाहीच आहे. तो येतो, काही क्षण थांबतो आणि जातो. तुझे पणजोबा आले, त्यांनी धर्मशाळा बांधली. धर्मशाळा म्हणजे घर. काही काळ राहिले, जायचे तिकडे गेले. तुझे आजोबा इथं राहिले, तेही गेले. बाबा नुकतेच गेले, म्हणतो तुझंही काय होणार आहे? तुझंही तेच होणार आहे. हा विवेक ज्या दिवशी जागा होतो त्या क्षणी घराचा मोह सुटतो आणि तुम्ही निवृत्त होता. मी जरी बांधला असतो, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, अमुक तमुक, हे किती जरी खरं असलं तरी शेवटी तुम्हाला ते इथंच सोडून जावं लागतं. मग इथंच जर सोडून जायचं असेल तर त्याचा मोह कशासाठी? का करावा त्याचा मोह? मम माता मम पिता ममेयम गृहिणी गृहम. माझी आई, माझे बाबा, माझं घर, माझी पत्नी, याला मोह असं म्हटलेलं आहे. जे मुळात माझं नाही पण माझं आहे असं वाटतं त्याला मोह असं म्हणतात. आणि या अवस्थेमध्ये माणसाला
हे मोह निर्माण होतात, यांच्यातून सुख मिळेल असं वाटतं. म्हणून मनापासून त्याच्यापासून निवृत्त होणं हाच शहाणपणा आहे. म्हणून शास्त्राचं वचन असं आहे, किमान या वयोगटासाठी, तरुणांना हे जमलं तर फार मोठी अचीवमेंट आहे, पण किमान या वयोगटासाठी शास्त्राचं वचन असं आहे, स्वगृहेषु अतिथीवत वसेत. एखादा अतिथी ज्याप्रमाणे राहतो त्याप्रमाणे स्वतःच्या घरात ज्याला राहता आलं तो निवृत्त झाला. अतिथी कसा राहतो घरामध्ये? माझा आहे म्हणून राहतो. सुचवेल फार तर काल पोहे थोडे तिखट झाले होते बरं का वहिनी, आज जमलं तर जरा, एवढंच म्हणू शकतो तो. का म्हणतो, काय वहिनी कसले पोहे करता? का म्हणेल, कोण तुम्ही, आमच्या जमतं तर खा, तर निघा. पुण्यात तर हा ट्रेंड, वेगळं सांगायची गरज आहे. अतिथी कसा बोलेल, जमलं तर थोडं बघा, म्हणजे माझा काही आग्रह नाही, पण सहज जमलं तर बघा. असं माझ्याच घरात मला वागता येईल का? अवघड आहे. आणि म्हणून निवृत्त होणं हा खरा पुरुषार्थ आहे. आणि तसंच मुलं बाळ ह्यांच्याबद्दलचा पुरुष. एकच कथा सांगतो आणि थांबतो, कारण ह्याच दोन गोष्टी आत्ता अडकवणाऱ्या आहेत. अश्वपती नावाचा एक राजा होता. कृतयुगातील फार पुरातन गोष्ट आहे, पण फार मार्मिक आहे. हा राजा उत्तम यज्ञ करत असे, याग करत असे. नारदांसारखे, अंगिरा ऋषींसारखे थोर थोर ऋषी त्याच्याकडं पुरोहित म्हणून येत असत, ऋत्विज म्हणून येत असत यज्ञसिद्धीसाठी. दीर्घकाळ यांनी हे सगळं केलं. पहिल्या पत्नीपासून पुत्र होत नाही म्हणून दुसरी, तिच्यापासून नाही म्हणून तिसरी, चौथी पण केली. 4 स्त्रिया केल्या, एकीलाही पुत्र किंवा कन्या नाही. आणि हा आता वयोवृद्ध होण्याच्या दिशेनं, बघा ज्येष्ठ झाला असं म्हणूया, त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू झाली. आता त्याला काळजी वाटते की मला पुत्र नाही तर कसं व्हावं, या राज्याचं काय व्हावं, याचा तो विचार करतोय. पुन्हा काही दिवसांनंतर ऋषीवर आले. उत्तम यज्ञ पार पडला. ऋषींनी त्याला नेहमीप्रमाणे आशीर्वाद दिले. राजा, तू फार प्रजेसाठी करतोस रे, तुला भरभरून आमचे आशीर्वाद आहेत, आनंदात राहा, उत्तम राज्य कर. तेव्हा तो म्हणतो ऋषीवर, मी तुम्हाला शिष्यभावानं पाहत असताना आणि तुम्ही माझे गुरु असताना शिष्याच्या मनात काय चाललं हे तुमच्या लक्षात येत नाही का? तेव्हा नारदांनी अंगिरा ऋषींकडे पाहिलं. अंगिरा ऋषी हसून म्हणाले, राजा, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. 6 वाजायला आलेले आहेत, लवकर उरकत घ्या, सगळं माहिती आहे आम्हाला. मग तुम्ही माझी इच्छा पूर्ण का करत नाही? ते म्हणाले, उरकतोच आहे. त्यांनी सांगितलं, कशाला या भानगडीत पडतोस, चाललंय ते बरं चाललंय. तो म्हणाला, नाही, माझ्यावर जर तुमचं प्रेम असेल तर मला पुत्र द्या. ठीक आहे, पुढच्या वर्षी अमुक अमुक असा याग करू, त्याची फलनिष्पत्ती म्हणून तुला पुत्र प्राप्त होईल. राजाला आनंद झाला. आता फार बोलायला नको ना, पुढच्या वर्षी का असं ना मिळतोय, आत्ताच करा असं म्हणण्यात योग्य नाही आहे, बरोबर. 1 वर्ष कसं बसं त्यांनी काढलं. पुन्हा सगळे ऋषी आले, याग झाला, याग संपन्न झाला, पूर्णाहुती झाली, आशीर्वाद ऋषींनी दिले. सगळे ऋषी निघाले. अंगिरा ऋषी जाता जाता राजाला म्हणाले, राजन, तुला होणारा पुत्र तुझ्या सुखदुःखाला कारणीभूत होईल, असं म्हणून ते अंतर्धान पावले. आणि कालांतरानं त्याला एक उत्तम पुत्र प्राप्त झाला, मोठ्या राणीला. आता मोठ्या राणीला पुत्र प्राप्त झाल्यानंतर उरलेल्या तिघांची स्थिती काय असेल? महिला मंडळ काय म्हणताय? थोरल्या राणीला पुत्र प्राप्त झाला, राजालाही पुत्र प्राप्त झाला, पण उरलेल्या तिघींचं काय? अब हमारा क्या होगा? होगा, बरोबर आहे. अरे त्या दुस्वास करायला लागल्या, त्या राण्या दुस्वास करायला लागल्या. आणि ती धाकटी तर अशी काही तरबेज होती, काय बोलावं तिच्या बाबतीत. धुसफूस धुसफूस सारखी चालू आहे. समोर गेल्यानंतर माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ म्हणून त्याला जवळ करायचं. आणि थोडं बाजूला झालं की
जळमेळ लक्षण असं म्हणून त्याच्या नावानं शंख करायचा, राजाच्या नावानं शंख करायचा, त्या थोरल्या राणीच्या नावानं शंख करायचा. एक दिवस तर त्या धाकट्या राणीला असह्य झालं, मेलेलं बरं असं तिला वाटायला लागलं. आपली अशी अवस्था आहे, कारण राजा आता कायम त्या मोठ्या राणीकडेच असतो, आम्हाला किंमतच नाही असं तिच्या मनात आहे. या दोघी कधी येतात याची ती वाट बघते, या दोघी कधी येत आहेत याची ती वाट बघतीये. त्या दोघी आल्या 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 तिनं म्हटलं, या या दासींनो तुमचं स्वागत आहे. काय म्हटलं? या या दासींनो. त्या इतक्या भडकल्या, काय डोकं फिरलंय की काय तुझं? आम्हाला दासी म्हणतेस आणि तू कोण आहेस मग? ती म्हणाली, मी सगळ्यात छोटी दासी आहे. त्या थोरल्या राणीच्या आपण तिघी दासीच झालो आहोत, आता आपली किंमत आता काही राहिलेली नाहीये. आणि खरंच त्यांना असह्य झालं, काय करावं ग सांग. ती म्हणते, मी जे सांगेन ते कराल तर आपलं दुःख संपेल. काय करायचं? पोर मारायचं. एवढासा तो जीव, काय त्याला मारणं अवघड आहे? मारायचं? तुमची साथ असेल तर मी मारेन, पण साथ तुमची पाहिजे. म्हणजे काय? सापडला तर तिघी सापडायचं, बरोबर ना? हीच टेक्निक असते. ठीक आहे. आणि ह्या मुलाला मारायचं प्लॅनिंग होतं. नेहमीप्रमाणे माझं बाळ करून त्या जातात, खोटं खोटं प्रेम त्या बाळाला देतात, त्या राणीला भुलवतात. पण आई तर जवळच असणार ना त्यांच्या, तिला भुलवतात. तिलाही खरं वाटतं ह्यांचं सगळं वागणं स्वाभाविक आहे असं वाटतं. आणि संधी मिळताच ही धाकटी राणी त्या बाळाला मारून टाकते आणि रडायला लागते, बाळ वेलं वगैरे वगैरे, खूप रडते. राजा येतो. राजानं ते मूल मिळवलंय ना यज्ञ करून. आणि बघा, जगात सगळ्यात मोठा मोह पुत्रमोह सांगितलाय. एक नियम लक्षात ठेवायचा. संपत्तीचा मोह असतो, प्रसिद्धीचा मोह असतो, स्त्री मोह असतो आणि पुत्रमोह. 4 मोह सगळ्यात घातक आहे. संपत्तीचा मोह, कधी कधी दान करावं लागतं, इच्छा असो किंवा नसो, लागतं ना का दान करायला. तो मोह कमी दान केल्यामुळे तरी होतो. नाही तर टूरला तरी न्यावं लागतं. कुणाला? घरातल्यांना, बरोबर आहे. सिंगापोर, बाली, अमुक तमुक, तिथे पैसा खर्च होतो, कुठंतरी त्याला चाप लागतो. स्त्री मोह सुद्धा लोकांच्या समोर योग्य दिसत नाही म्हणून तो नियंत्रित ठेवावा लागतो, बरोबर. संपत्तीचा मोह झाला, स्त्री मोह झाला, प्रसिद्धीचा मोह तो तर डोक्यातच जातो, तोही नियंत्रित ठेवावा लागतो 4 चौघांमध्ये. पण पुत्रमोह अशी गोष्ट आहे की तो नियंत्रणाच्या बाहेर आहे. कोणीच नियंत्रण, जो विवेकी आहे ना तोच नियंत्रित करू शकतो, बाकी कोणीही नाही. आणि पुत्रमोहानं ग्रस्त झालेला हा बाप त्या पोराचं शव द्यायलाच तयार होत नाही. तो असं छातीशी बिलगून राहतो. शेवटी त्याची आई म्हणते, महाराज आता हे सोडा पोराला, आपल्याला भूगर्भामध्ये त्याला पुरावं लागेल. तो सोडायला तयार नाही. आणि एकदम त्याला आठवतं, काय? त्या ऋषींनी जाता जाता जे शब्द उच्चारले होते, हा होणारा पुत्र तुझ्या सुख दुःखाला कारणीभूत होईल. ते शब्द त्याला तेव्हा आठवले आणि त्याचा अर्थ आत्ता कळला. आत्तापर्यंत सुखाला कारणीभूत झाला, आता तो दुःखाला कारणीभूत, आणि मरेपर्यंत दुःखाला कारणीभूत आहे. माझा मुलगा गेला याचं दुःख, भीषण दुःख असतं. आणि त्यांनी त्याचा धावा केला ऋषींचा. राजा सत्वशील होता, त्यामुळे ऋषींना यावं लागलं. आणि ते वायुमंडलामध्ये ऋषी प्रकट झाले, म्हणाले, बोल राजा. त्यांनी त्या पोराला समोर ठेवलं आणि म्हणाला, याचा जीव पुन्हा मला द्या. त्यांनी समजावून सांगितलं, बाबा हे योग्य नाही, योग्य नाही. राजा ऐकायलाच तयार नाही. तुम्ही मला शिष्य मानता, प्रिय मानता, इतकं चांगलं मानता, मग असं का? माझ्या बाबतीत असं का? मला हा मुलगा जिवंत करून द्या, मला हा मुलगा द्या. तुम्ही इतके मोठे ऋषी आहात. अंगिरा ऋषींचा नाईलाज झाला. राजाचं ते करुण रडणं त्यांना सहन झालं नाही. संत शेवटी कनवाळू असतात, सहन झालं नाही. ते म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून नक्की मी त्याला परत आणू शकतो, ते सामर्थ्य माझं निश्चित आहे. पण त्याला यायचं आहे का? काय विचारलं त्यांनी? तू भले म्हणत असशील माझा पुत्र मला द्या, अरे पण त्याला यायचं आहे का? राजा म्हणतो, इतका मोठा मी सम्राट, 7 द्वीपांचा मी सम्राट, अरे
त्याचा पुत्र तोही सम्राट भविष्यात होणार आहे, तो कशाला नाही म्हणेल. अंगिरा ऋषी म्हणतात, जर तुम्हाला हा शब्द देणार असशील की तुझ्या पुत्राला, त्या जीवात्म्याला इथं राहायचं नसेल तर तू त्याला बऱ्या बोलानं जाऊ देशील, तरच मी त्याचं आवाहन करेन. राजा म्हणतो, दिला शब्द. त्यांनी आवाहन केलं आणि तो जीवात्मा समोर प्रकट झाला. तो फक्त त्या ऋषींना आणि राजाला दिसतो, बाकी कुणाला दिसत नाही. आणि त्याचा केविलवाणा चेहरा पाहिला. राजा म्हणतो, अरे पुत्र पुत्र ये बापाच्या जवळ ये, त्याला आलिंगन दे. तो पुत्र म्हणतो, कोण बाप आणि मला इथं परत का बोलवलं. इतक्या आनंदानं मी माझ्या पुढच्या मार्गाला निघालेला असताना मला ओढून शास्त्रीय नियमांचा भंग करून अनैसर्गिक पद्धतीने मला पुन्हा आकर्षित तुम्ही का केलं, म्हणून ऋषींची तो बोलतोय. बापाकडे बघतच नाहीये, कारण बोलवलंय कुणी, ऋषींनी बोलवलंय ना. ऋषींशी बोलतो. ऋषी म्हणतात, मी नाही बोलवलं, ह्याच्या सांगण्यावरून तुला मला बोलवणं भाग पडलं, तू त्याच्याशी संवाद कर. आणि राजा म्हणतो, अरे तू माझा मुलगा बघ. तो म्हणतो, तुम्ही त्याचा मुलगा. त्याचा म्हणजे ते जे दुपट्यामध्ये गुंडाळलेलं जे शव आहे त्याचा तुम्ही बाप आहात, तो तुमचा मुलगा आहे, मी तुमचा मुलगा नाही. सत्य फार भीषण आणि कडवं असतं, पण ते पचवण्याची ज्याच्या शक्ती येते ना, त्याचं जीवन सफल होतं. तो तुमचा मुलगा आहे, मी नाही. मी जीवात्मा, मी मुक्त आहे, मी स्वतंत्र आहे. मी माझ्या पुढच्या प्रारब्धानुसार पुढच्या योनीमध्ये चाललो आहे. आत्तापर्यंत माझे लाखो आईबाप होऊन गेलेले आहेत आणि मी असाच वागत राहिलो तर भविष्यात पण लाखो आईबाप होतील, म्हणजे मुक्तीसाठी प्रयत्न केला नाही तर. बरोबर आहे. तेव्हा तुम्ही हा मोह सोडा. तुम्ही त्याचे बाप आहात, माझा संबंध नाही. अशा प्रकारे त्या जीवात्म्यानंच राजाला प्रबोधित केलं. आणि ऋषी म्हणतात, राजन काय करायचं बोल. राजा प्रवृत्त होता, आता तो निवृत्त झाला. काय झाला? निवृत्त झाला. आणि म्हटलं, जाने दो. जसं तुम्ही आता म्हणणार आहे, बुवा को जाने दो, 6 बज गए. आणि ताबडतोब पाठवून द्या, फास्ट गाडी तो जाऊ द्या. आणि राजानं जाऊ दिलं. ऋषी पण अंतर्धान पावले. राजानं योग्य आपल्या चुलत संबंधातील एका युवकाला राज्यावर बसवलं आणि राजानं वनाचा रस्ता म्हणजेच वानप्रस्थ ग्रहण केला आणि भगवत प्राप्तीसाठी पुढचं आयुष्य त्यांनी घालवलं. आणि त्याच जन्मामध्ये येण्याची वेळे येण्याची काळे संसारी होई जे निराळे हे पद त्याला प्राप्त झालं. म्हणजेच तो काय झाला? निवृत्तातून निर्वृत्त झाला. सगळ्या वृत्तींचा लय झाला आणि सर्व वृत्तींचा लय होऊन त्यानं खरा धर्म साधला. धर्मो ही एको अधिको विशेषो. तो सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे सकल धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या स्वरूपामध्ये राहणं हाच स्वधर्म आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. स्वभावे म्हणजे नॅचरली नाही, तोच तुझा स्वभाव आहे. तुझा स्व म्हणजे श्रीहरी आहे, त्याला प्राप्त करून घे. बाकीचा पसारा जो वाढवून ठेवलायस त्याच्यातून निवृत्त हो, म्हणजे त्या निर्वृत्त परमात्म्यापर्यंत तू पोहोचशील. आणि हे ज्याला साधलं किंवा किमान पक्षी ते साधण्यासाठी ज्यांनी नियमित प्रयत्न केले त्याचं जीवन सफल आहे. तोपर्यंत जीवन सफल नाही. आणि म्हणून हा निर्धार करून, आणि ज्यांचा निर्धार आहे तो आजचं प्रवचन ऐकून अधिक तो निर्धार दृढ करून पुढचं जीवन आपण जगूया आणि त्या भगवंताचा लाभ करून घेऊया. भगवंताची प्राप्ती हाच सर्वश्रेष्ठ लाभ सांगितलाय. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ लाभ जीवनात दुसरा कुठलाही नाही. आणि ते ज्ञान भगवंतामुळेच मिळतं. म्हणून ते प्राप्त करून जर घेतलं आणि जरी नाही झालं पण त्याच्यासाठी प्रयत्न जरी आम्ही खरेखुरे केले तरी सुद्धा त्याचं जीवन सफलच म्हणावं लागेल असं मी म्हणतो. माझा अधिकार फार लहान आहे, तुम्हा सगळ्यांचा अधिकार फार मोठा आहे, पण इथं बोलल्यानंतर तसंच बोलावं लागतं म्हणून मी त्या वाणीनं बोललो. तो काही माझा अधिकाराचा विषय म्हणून बोललो नाही,
तर तो विषय तसा आहे म्हणून तसा मांडण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा यामध्ये काही न्यून राहिला असेल, कमी अधिक झालं असेल तर त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. आणि यात खरंच काही घेण्यासारखं तुम्हाला योग्य वाटलं असेल तर अवश्य त्याचा आपण विचार करावा. आज रात्री झोपण्याच्या आधी आपण प्रवृत्तीत आहोत की निवृत्तीत आहोत हे मात्र स्वतःच्या मनाला अगदी काटेकोरपणे समजावून सांगावं. आणि जिथं जिथं प्रवृत्ती दिसते तिथून दूर होण्याचा प्रयत्न करावा. 2 मोहाची स्थानं, घर आणि पुत्र, ह्या मोहाच्या स्थानातून दूर होण्याचा प्रयत्न करावा. निर्मोही व्हावं. निर्मोही झाला की निवृत्त झाला, आणि निवृत्त झाला की निर्वृत्त म्हणजे सगळ्या वृत्तींच्या पलीकडे असणारा परमात्मा तुम्हाला गवसणं हे असंभव होणार नाही. एवढंच म्हणतो. पुन्हा एकदा या सिंहगड मार्गावर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघानं मला इथं बोलवलं आणि नित्यानंद, ज्या हॉलचं नावच नित्यानंद आहे, अशा नित्य आनंद देणाऱ्या या वास्तूमध्ये छान प्रवचन आपण ठेवलं. ही सेवा माझ्याकडून घेतली याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा अशी सेवा असेल तर ती देण्यासाठी मी तत्पर आहे असा शब्द तुम्हाला देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा